सगळ्यांना पीपीटी दिसते का? पीपीटी ॲज वेल एज माझा व्हॉइस जर येत असेल तर प्लीज येस म्हणून टाईप करा. सो जेणेकरून मला जरा क्लिअरिटी येईल की माझा आवाज आणि माझी पीपीटी. ओके, थँक्यू मनीष सर. ओके, अमर सर काही प्रश्न आहेत का तुमचे? काय तुम्ही हात रेस केलात? काही प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. सो पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण सेशन चालू करूयात. काही लोक जॉईंट होत आहेत. शेवटचा 1 मिनिटात आपण स्टार्ट करूयात. ओके मित्रांनो, नमस्कार. माझं नाव पॅशन ट्रेनर राज ठाकरे आणि मी आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि मी आशा बाळगतो की तुम्ही एक स्वतःचा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे, स्वतःचं एक अस्तित्व क्रिएट करायचं आहे, स्वतःचा एक असा व्यवसाय सुरू करा ज्याच्यातून तुमची स्वप्न, तुमची ध्येय ही पूर्ण झाली पाहिजेत. आणि ह्याच अपेक्षा, इच्छेच्या नुसार तुम्ही आजचा हा वेबिनार तुम्ही अटेंड करत आहात. तर नक्कीच आजच्या या प्रेझेंटेशन मधून मी तुम्हाला खूप सारी क्लिअरिटी देणार आहे की नेमका हा व्यवसाय काय आहे, नेमका हा व्यवसाय कसा वर्क होतो, नेमका ह्या व्यवसायाचा बिझनेस मॉडेल काय आहे. सो याबद्दलची जी क्लिअरिटी जी आहे ती देण्याचं काम मी तुम्हाला आजच्या वेबिनार मध्ये करणार आहे मित्रांनो. आणि जे काही तुमचं इंटेन्शन असेल की आजच्या वेबिनार मधून की जो तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू होणार आहे त्याच्यातून तुम्ही महिना 50 ते 1 लाख रुपये तुम्ही सहजासहजी कमवू शकता, खूप चांगल्या लेवलला तुम्ही
समाजामध्ये पण कॉन्ट्रीब्युशन करू शकता, ऍज वेल एज तुम्ही तुमच्या उत्पन्नामध्ये सुद्धा भर आणू शकता. हा व्यवसाय तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता. हा व्यवसाय तुम्ही ऍज अ पार्ट टाइम म्हणून पण करू शकता. हा व्यवसाय तुम्ही फुल टाइम म्हणून पण करू शकता. हा व्यवसाय तुम्ही एक साइड बिझनेस म्हणून पण करू शकता. राईट, असं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्या माध्यमातून तुम्ही करू शकता. राईट, ह्याचं काय असं काही तुम्हाला लिमिटेशन नाही की हा व्यवसाय तुम्ही असाच करायला पाहिजे, ह्या एरियामध्येच करायला पाहिजे. तो मार्केट तुमच्यासाठी ओपन आहे आणि त्याची सर्व डिटेल्स मी ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो. सो तत्पूर्वी पॅशन बद्दल सांगायचं म्हटलं तर पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही गेल्या 4 वर्षापासून एज्युकेशनल ट्रेनिंग आणि बिझनेस कन्सल्टिंग क्षेत्रात काम करते. सो म्हणजे की यामध्ये आम्ही काउन्सिलिंग आणि कन्सल्टिंग ह्या 2 गोष्टीवरती आम्ही काम करतो. सो काउन्सिलिंग म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्टुडंट काउन्सिलिंग आलं, पर्सनल प्रोफेशनल डेव्हलपमेंट काउन्सिलिंग आलं, बिझनेस काउन्सिलिंग आलं, राईट, ज्याच्यातून आपण लोकांना मार्गदर्शन करतो. अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण त्यांना. कन्सल्टिंग मध्ये जे व्यावसायिक आहेत, ज्यांचा स्वतःचा ऑलरेडी व्यवसाय आहे, राईट, आणि त्यांना व्यवसाय त्याचा वाढवायचा आहे, अशा लोकांना आपण कन्सल्टिंग देतो. पण त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया, तुमचा टर्नओव्हर कमीत कमी 5 करोड पर्यंत असला पाहिजे. त्याच्या वरच्या कन्सल्टिंग आपण नाही घेत. 5 करोडच्या आतले जे व्यवसाय आहेत त्यांना आपण काय करतो, कन्सल्टिंग देतो. असे वेगवेगळे उद्योजक आमच्यासोबत असोसिएट आहेत, वेगवेगळे असे प्रोफेशनल लोक आपल्यासोबत असोसिएट आहेत, ज्यांना आपण मार्गदर्शन करतो, ऍज वेल एज त्यांना आपण त्यांच्या बिझनेससाठी आपण त्यांना हेल्प करतो. सो हे थोडक्यात पॅशन बद्दलचं आहे. आणि नेमकं आम्ही का सुरू केलं पॅशन, जर त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, मी गेल्या 14 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये मी कार्यरत होतो. आणि ज्यावेळेस ह्या ऑर्गनायझेशन लेवलला मी काम करत होतो, त्यावेळेस मला असं कळालं की बरेचसे जे लोक आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय होतं की बऱ्याच वेळा त्यांना ट्रेनिंगच्या रूपात घ्यावं लागतं. राईट, म्हणजे ट्रेनिंग घेण्यासाठी 2 महिने, 3 महिने, 4 महिने किंवा वर्ष, 2 वर्ष त्यांना द्यावं लागतं. आणि त्यासाठी खूप मोठी अमाऊंट त्यांना पेड करावं लागतं. तर बऱ्याच वेळा ज्या लोकांचे प्रॉब्लेम्स असतात ना, त्या प्रॉब्लेम्सवरती जर सोल्युशन जर त्यांना मिळालं ना, तर त्यांची ग्रोथ खूप फास्ट होऊ शकते. पण हे सोल्युशन त्यांना खूप लेट मिळायचं. त्यावेळेस विचार केला की आपण अशी कंपनी फॉर्म करायची जिकडे ट्रेनिंग्स वगैरे न देता डायरेक्ट लोकांच्या प्रॉब्लेम्सवरती आपण सोल्युशन देऊया. तर तुमचा प्रॉब्लेम तुमच्या बिझनेसमध्ये सेल्स असेल तर सेल्सवरती सोल्युशन द्यायचं, मार्केटिंग आहे तर मार्केटिंगवरती सोल्युशन द्यायचं, तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा तर त्याच्यासाठी तुम्हाला कन्सल्टिंग द्यायचं. तो डायरेक्ट प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन. आणि यासाठी आम्ही पॅशनची सुरुवात केली आणि आतापर्यंत आम्ही 10,000 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत त्यांचं पॅशन ओळखण्यासाठी हेल्प केली. लाख लोकांपेक्षा पण जास्त लोकांना आतापर्यंत आम्ही एज्युकेट आणि एम्पॉवर केलेलं आहे. सो प्युअरली हा काउन्सिलिंग आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील हा व्यवसाय आहे. तर तुमच्या डोक्यात असेल की हा कुठला तरी नेटवर्क मार्केटिंग बिझनेस असेल, तर असं नाहीये. हा कुठला डायरेक्ट सेलिंग बिझनेस नाहीये. हा प्युअरली काउन्सिलिंग क्षेत्रातील हा बिझनेस आहे. आणि त्यामध्ये जे प्रोडक्ट आम्ही जे लोकांना आम्ही सजेशन म्हणून देतो किंवा आम्ही सोल्युशन म्हणून देतो, त्याच्याबद्दलचा हा व्यवसाय. आणि हा एकदम इझी व्यवसाय ज्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके मित्रांनो, हे पॅशन बद्दलचं झालं. पुढे आपण चर्चा करणारच आहोत, ज्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं उत्तर मी नक्कीच तुम्हाला देईन. ओके, सो इथपर्यंत आय होप की तुम्हाला कळालं असेल. सो आज माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय का सुरू करायचा आहे? सो अनिरुद्ध सर असतील किंवा अमर सर असतील, सो मला तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल की तुम्हाला स्वतःचा व्यवसाय का सुरू करायचा आहे, काय कारण आहे? तुमचा माईक तुम्ही अनम्यूट करा आणि तुम्ही उत्तर देऊ शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचं उत्तर देऊ शकता की तुम्हाला व्यवसाय का करायचा आहे, वाय. जेणेकरून मी तुम्हाला प्रॉपरली एज्युकेट करेल, प्रॉपरली गाईड करेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला फायदा सुद्धा होईल. तुम्हाला समजून घ्यायला आवडेल की तुम्हाला हा व्यवसाय का करायचा आहे किंवा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय का सुरू करायचा आहे. जे काही XYZ तुमचं रिझन असेल ते प्लीज मेन्शन करा किंवा माईक अनम्यूट करून तुम्ही उत्तर द्या. का करायचा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय? थोडंसं आपण थोडं ऍक्टिव्हली सेशन घेऊया, जेणेकरून मॅक्सिमम जे माझ्याकडे काही जे ज्ञान आहे मी ते तुमच्यापर्यंत फॉरवर्ड करेल. राईट, आणि तुमचे काही त्याच्यामधले काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर सुद्धा मिळेल. सो मला समजून घ्यायला आवडेल की तुम्हाला हा व्यवसाय का करायचा. जर तुम्हाला बोलायचं असेल तर माईक तुम्ही अनम्यूट करा किंवा चॅटबॉक्स मध्ये तुम्ही तुमचा मेसेज जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्याला मला जर आयडिया की नेमकं तुमचं इंटेन्शन काय व्यवसाय करण्यापाठी, तर ते इंटेन्शन मला जरा समजून घ्यायला आवडेल.
इन्कम साठी. ओके. सो इन्कम साठी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. ओके, हरकत नाहीये. अजून अजून कोणाला कशासाठी व्यवसाय करायचा आहे? एक तर झालं इन्कम. अजून सेकंड काय? फक्त इन्कम साठी का? की अजून कोणाला काय उत्तर द्यायचंय? सो मी आतापर्यंत ना असंख्य काउन्सिलिंग केलंय, त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मला असंख्य लोक भेटतात की राज, व्यवसाय सुरू करायचा. तर मी त्यांना हाच प्रश्न विचारतो, का व्यवसाय करायचा? सो त्यापैकी 90% लोकांचं उत्तर हेच असतं की मला इन्कम कमवायचा, मला पैसा कमवायचा आहे आणि मला पैसा कमवण्यासाठी व्यवसाय करायचा. तर त्यावेळेस मी त्यांना एक गोष्ट नक्कीच सांगतो की व्यवसाय हा तुमचा बिझनेस जो आहे, जो तुमचा बिझनेस आहे, तो पैसा कमवण्याचा माध्यम नाहीये. तो तुम्ही व्यवसाय जो करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही हे फाइंड आउट करा की हे काम तुम्हाला करायचं आहे. म्हणजे व्यवसायामध्ये काहीतरी एक पर्टिक्युलर तुम्ही काम करणार, ते काम तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. जर ते काम तुम्ही जर एन्जॉय करताय किंवा ती जी प्रोसेस तुम्ही एन्जॉय करताय किंवा तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात, ज्या बिझनेस मध्ये आहात, तर ते काम जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर पैसा तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळतो. पण जर समजा तुमचं इंटेन्शन असेल की फक्त पैसा कमवायचा आहे, यातून उत्पन्न कमवायचं आहे, माझं ड्रीम्स कंप्लीट करायचं आहे, मला स्वातंत्र्य हवंय, व एक्स वाय झेड जे काही तुमचं कारण असेल, माझे ड्रीम्स कंप्लीट करायचे आहेत, मला माझं इन्कम सोर्स मला वाढवायची आहे किंवा मला मला लोकांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन करायचंय, व्हॉट एव्हर जे काय असेल. जर तुम्ही एखादं काम म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे त्या काम क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम निवडताय, काम एखादं काम निवडताय आणि ते काम तुम्ही एन्जॉय करताय, तर ऑटोमॅटिकली त्याच्यातून तुम्ही पैसा कमवू शकता. पण जर तुमचं इंटेन्शन असेल की फक्त पैसा आणि जर त्या बिझनेस मधून जर पैसा नाही आला ना, तर तुम्ही डिमोटिवेट व्हाल. आणि बऱ्याच वेळा बिझनेस बंद होण्यापाठीमागची कारणच ती आहे की प्रत्येक व्यक्तीचं इंटेन्शन हे काहीतरी वेगळं असतं आणि ते इंटेन्शन पूर्ण नाही झालं ना, मग असे बिझनेस धपाधप बंद व्हायला लागतात. आणि त्यामुळे एमएसएमईचा रिसर्च आहे की पहिल्या वर्षी 90% बिझनेस बंद होतात, दुसऱ्या वर्षी 90% बंद होतात, तिसऱ्या वर्षी 90% बंद होतात आणि चौथ्या 5व्या वर्षी फक्त 1 किंवा 2च बिझनेस जे आहे ते चालू राहतात. सो हे का त्याच्या पाठीमागचं कारण बिकॉज हे की जर तुमचं इंटेन्शन फक्त पैसा कमवणे किंवा तुमचं इंटेन्शन की फक्त येस माझी ड्रीम्स कंप्लीट करणं असेल किंवा माझं स्वप्न कंप्लीट करणं असेल किंवा मला फ्रीडम हवंय, मला स्वातंत्र्य हवंय, असं काही असेल, तर मला तुम्हाला इकडे सांगायला आवडेल की तुम्ही ते काम निवडा. जे बिझनेस मधलं जे काम आहे ना, ते काम जर तुम्ही एन्जॉय करू शकलात, तर नक्कीच त्याच्यातून तुम्ही उत्पन्न कमवू शकाल. आणि की काम जर तुम्ही केलं तर तुम्ही एन्जॉय कराल, तुम्हाला आनंद मिळेल, तुम्हाला हॅपीनेस मिळेल आणि त्या हॅपीनेसचं तुम्हाला भविष्यात जाऊन खूप जबरदस्त पैसा. तर त्यामुळे व्यवसाय करण्याचे जे कारण आहेत ना प्रत्येकाची वेगळी आहेत. तर त्यामुळे इकडे तुम्हाला मी हेच क्लिअर करतो की जे आज आपण बिझनेस बद्दल बोलणार ते काम जर तुम्ही एन्जॉय करू शकलात किंवा ते काम जर तुम्हाला आवडेल की ते कॉन्ट्रीब्युशन करायला तुम्हाला आवडेल, तर नक्कीच हा बिझनेस तुम्ही करायला पाहिजे. राईट? किंवा कोणताही बिझनेस तुम्ही करायला पाहिजे. ओके. तर मित्रांनो, सध्याची जी परिस्थिती आहे ना ती खूप भयानक आहे. म्हणजे आज असंख्य लोक जे आहेत ते या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, खूप सारे अडचणी येतात आणि ते सांगायला नको इकडे की काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत. मित्रांनो, साधारणतः 15 करोड लोकांचे आज जॉब गेलेले आहेत. असंख्य लोक आज जॉबलेस झालेले. त्यामुळे मार्केटमध्ये आज कॉम्पिटिशन खूप आहे. जर आज आपण नोकरी करणारे असाल, तर तुम्हाला जर नोकरी जर शोधायची असेल, तर तुम्हाला नोकरी मिळवणं हे खूप चॅलेंजिंग टास्क झालंय. सो पहिलं असं होतं की बाबा नोकरी करणाऱ्याला शोधलं जायचं. पण आता झालंय की एवढं कॉम्पिटिशन झालंय की ते जॉब पण इझिली मिळत नाही. सो असंख्य हे कॉम्पिटिशन क्रिएट झालेलं आहे. त्यासोबतच मित्रांनो आज असंख्य लघु उद्योजक जे आहेत, छोटे-छोटे स्टॉल्स होते, छोट्या-छोट्या हातगाड्या होत्या, छोटे-छोटे दुकानं होती. ते आज बंद झालेत बिकॉज तेवढं ते फिक्स कॉस्ट निघत नाही, तेवढा खर्च निघत नाही, तेवढा बिझनेस नाही कारण की लोकांकडे पैसा नाही. सो असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे सगळे प्रॉब्लेम्स जर तुम्ही आयडेंटिफाय केले, तर तुम्ही जर आज नोकरीचा जर ऑप्शन शोधताय, तर तुम्हाला खूप कमी पगारामध्ये काम करावं लागेल किंवा खूप तुम्हाला हेक्टिक होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं की हे सगळं करत असताना जर आपण स्वतःचा जर बिझनेस केला, तर त्याच्यातून नक्कीच आपण खूप चांगल्या लेव्हलला उत्पन्न कमवू शकतो. आज 43% जी मंडळी आहेत ना, त्यांच्या सॅलरीमध्ये कपात होते आणि त्यांच्यावरती एक टांगती तलवार आहे की बाबा तू काम कर, अदरवाईज तुला आम्ही नोकरीतून काढू शकतो. सो ह्या लोकांना पण एक खूप मेंटली प्रेशर आहे आणि त्या मेंटली प्रेशरच्या खाली आज असंख्य लोक जगत आहेत. म्हणजे आज जे 8 तास काम करणारी जी मंडळी होतात 12-12, 13-13 तास काम करतात. बिकॉज का? कारण की नोकरी टिकवायची.
सो सॅलरी पण कमी मिळते, नोकरी पण जाऊ शकते आणि लगेच जागा भरून निघू शकते. त्यामुळे हा एक मोठा टास्क आहे त्यांच्यावरती. आणि अशा ह्या प्रॉब्लेम्स मध्ये आज सर्वसामान्य जी मंडळी आहेत ना ती 5 वर्ष पाठी गेली. म्हणजे आज जर मी जॉब शोधायला गेलो तर मला कोणी 50,000 सॅलरी नाही देत. जी 5 वर्ष अगोदर जी मला सॅलरी होती ती आज मला मिळणार. म्हणजे 5 वर्ष अगोदर मला समजा इनकेस 30,000 रुपये सॅलरी असेल तर ती 30,000 सॅलरी मला आज मिळणार. तर मला कोण 50,000 नाही देत. राईट. भले माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, माझ्याकडे पोटेन्शियल आहे, कॅपेबिलिटीज आहे. सो आज त्याच्यावरती काय उठवलं जाते, बोट उचललं जाते की बाबा नाही तुला करायचं तर कर, नाहीतर जा. सो ही सध्याची काय झाली परिस्थिती झाली. आणि अशा या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आपण जर स्वतःचा बिझनेस जर सुरू केला तर तो बिझनेस नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. आणि त्याचं एक्झाम्पल खूप आपण देऊ शकतो. म्हणजे की समजा की आज तुमच्यासाठी ऑप्शन्स आहेत. राईट. तर तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की जर समजा तुम्ही जॉबसाठी जाताय. राईट. तर त्या जॉबमध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला एक सर्टन एक इन्कम फिक्स राहील. मी असं गृहीत धरतो की इकडे तुम्हाला मंथली जी इन्कम आहे ती 30,000 रुपये मिळेल. म्हणजे की महिन्याला तुम्ही 30,000 रुपये कमवू शकता जर तुम्हाला एखादा जॉब लागला तर. राईट. म्हणजे की दिवसाची तुमची इन्कम किती होते? 1,000 रुपये. राईट. म्हणजे 30,000 रुपये जर तुम्हाला महिन्याला पगार आहे तर तुम्हाला एक साधारणतः 1,000 रुपये दिवसाला मिळतील. जर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जर तुमची इन्कम वाढवायची असेल किंवा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जर एक्सपर्ट व्हायचं असेल तर साधारणतः किती वर्ष लागतात? 4 वर्ष. कमीत कमी ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही 4 वर्ष स्पेंड करतात त्या क्षेत्राची तुम्हाला एक्सपर्टीज यायला लागते. त्या क्षेत्राची तुम्हाला काय यायला लागते? एक्सपर्टीज यायला लागते. सो आता XYZ या क्षेत्रात तुम्ही असाल किंवा तुम्ही क्षेत्र चेंज केलं असेल किंवा तुम्ही बिझनेस निवडला असेल तर त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये कमीत कमी 4 वर्ष लागतात मित्रांनो. राईट. आणि हे तुम्ही सुद्धा मान्य करता. आता यामध्ये तुमच्यामध्ये अपडेटेड काय होणार? लिमिटेड होणार. म्हणजेच की तुम्ही एक नोकरी करणारे व्यक्ती आहात आणि जर तुम्हाला समजा काही अपडेट करायचं आहे, काही स्वतःमध्ये काही चेंज करायचं आहे, तर ते तुम्ही थोडी चेंज करणार कारण की तुम्ही कोणाच्या तरी अंडर काम करताय. तर तुमच्यामध्ये जे अपडेशन आहे किंवा अपग्रेडेशन आहे ते लिमिटेड असणार. राईट. ते लिमिटेड असणार की तुम्ही जास्त एक्सप्लोर नाही करू शकत कारण की तुम्हाला तेवढंच काम करायचं जेवढं दिले. जास्त डोकं पण नाही चालवू शकत. जर ग्रोथचा जर आपण विचार केला जॉबमध्ये तर साधारणतः वर्षाला 5 ते 10%. म्हणजेच की जर एका वर्षामध्ये आता समजा माझी 30,000 सॅलरी त्याच्यावरती 5% जर ग्रोथ पकडली तर 1,500 रुपये. तर पुढच्या वर्षी माझी सॅलरी असेल 31,500 किंवा 32,000. यापेक्षा जास्त असणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. आणि ऑलरेडी जे लोक मंडळी काम करतात त्यांना हे पॅटर्न माहिती आहे. की तुमचं जर सॅलरी कमी असेल, की तुमची सुरुवात आहे 5,000 पासून, तर ऑब्व्हियसली तुम्हाला 10,000 सॅलरी मिळू शकते. म्हणजे 100% ग्रोथ. पण जर तुमची सॅलरी जास्त आहे 20,000, 30,000, 40,000 तर तिकडे 5 ते 10%च ग्रोथ मिळते. याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. राईट. तर तुमची ग्रोथ काय आहे? लिमिटेड आहे. माइंडसेट कसा असेल तुमचा? माइंडसेट जी ग्रोथ करण्याचा जो असेल तो लिमिटेड असेल. म्हणजे काही खूप भव्य दिव्य आपल्या ग्रोथ झालेला नसेल. आपला माइंडसेट काय असेल? जस्ट जॉब. जे टास्क दिलेत, जे काम दिले ते कम्प्लीट करा. रिपोर्टिंग करा, वाइंड अप करा, रिपोर्ट पाठवा, घरी जा. तर एव्हरीडे आपला जो माइंडसेट जो ग्रोथ होतोय तो कसा असणार आहे? लिमिटेड असणार. म्हणजे तुमच्या त्या पर्टिक्युलर कामाचं स्किल किंवा त्या कामाचं ज्ञान तुम्हाला मिळणार. तर तुमच्या माइंडसेटमध्ये ग्रोथ होणार आहे का? ऑब्व्हियसली नाही होणार आहे. सो ती जी ग्रोथ होणार आहे ती काय होणार आहे? लिमिटेड होणार आहे. म्हणजे कळतंय मला काय सांगायचंय? सो हा जस्ट मी एक एक्सपिरियन्स सांगतो की जॉब निवडला पाहिजे तर काय चेंजेस होतील तुमच्या आयुष्यामध्ये आणि बिझनेस करताय तर काय चेंजेस तुमच्या आयुष्यात होतील. तुमचं स्टँडर्ड ऑफ लाईफ ऑब्व्हियसली हाय असणार आहे बिकॉज जशी तुमची इन्कम येते तसं तुमचं स्टँडर्ड ऑफ लाईफ होत असते. आज जर समजा माझं स्टँडर्ड ऑफ लाईफ 30,000 कमवण्याचं तर माझं स्टँडर्ड ऑफ लाईफ 30,000चा असेल. तो माझा खर्च जो आहे माझं राहणीमान आहे त्या पद्धतीने असतं. सो नोकरी करणाऱ्याचं स्टँडर्ड ऑफ लाईफ नेहमीच हाय असतं. पण त्यासोबतच एक्सपेन्सेस पण हाय असतात ना. कारण की जर आपण सॅटर्डे संडे मध्ये आपण पार्टी करतोय, एन्जॉय करतो, फॅमिलीला वेळ देतोय, बाहेर जातोय किंवा जे काही XYZ आपल्या घरामध्ये प्रोग्राम्स असतील तिकडे सुद्धा आपला खर्च असतो. तर बऱ्याच वेळा आपला एक्सपेन्सेस सुद्धा आपल्या स्टँडर्ड ऑफ लाईफ सोबत हाय होतो. म्हणजे की ज्या लोकांना आता 30,000 पगार आहे, लॉकडाऊनच्या अगोदर 50,000 होता, त्यांच्यासाठी 20,000 डेप्रिसिएशन. राईट. त्यांचा स्टँडर्ड ऑफ लाईफ हाय आहे, पण इन्कम काय झालं? लो झालं. सो ऑब्व्हियसली की तुम्ही जॉब ज्यावेळेस करता तर एक्सपेन्सेस आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ तुमचं हायच होतं. इन्व्हेस्टमेंट जर स्वतःबद्दलचं जे इन्व्हेस्टमेंट असेल किंवा आपलं काही सेव्हिंग्स किंवा ह्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा लिमिटेड असणार आहे. राईट. काय काय तुम्ही खूप महिन्याला 15-20 हजार रुपये सेव्हिंग कराल का? किंवा स्वतःवरती तुम्ही 15-20 हजार रुपये खर्च कराल का? नाही. लिमिटेड असेल किंवा ती इन्व्हेस्टमेंट तुमची लो असेल म्हणजे 2,000, 3,000, 4,000, 5,000 ची. प्रेशर हाय असणार.
बिकॉज ऑलरेडी लॉकडाऊन आहे आणि ऑलरेडी आपल्याला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढं आहे, आपली जागा लगेच भरून काढली जाऊ शकते. सो आज तुम्ही गेलात तर तुमची जागा लगेच सेकंड डेला तुमचा अपोनंट रेडी असतो. सो प्रेशर तुमच्यावरती आहे की बाबा कधी माझा जॉब राहील, कधी माझा जॉब जाईल हे सांगू नाही शकत. तर नेहमी टांगती तलवार. जॉब्स मध्ये हे तुम्हाला येतच राहणार. कॉम्पिटिशन ऑल्सो हाय आहे. म्हणजे हा जर तुम्ही रिसर्च जर डोक्यात तुम्ही जर घेतला तर तुम्हाला कळेल की हे सगळं होत असतं. आणि या सर्व गोष्टीमध्ये जर 5 वर्षानंतरचं जर मी तुम्हाला चित्र विचारलं की तुमची इन्कम किती असेल, तर ती साधारणतः असेल 30,000चं तुमचं 40,000 ते 42,000 किंवा 45 किंवा मॅक्सिमम 50,000. राईट. सो हे अशा पद्धतीने तुमचं 5 वर्षानंतरची काय असेल, ग्रोथ असेल. पण याच्याच अगेन्स्ट मध्ये जर आपण जर विचार केला सेल्फ एम्प्लॉयड म्हणजे की हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस जर तुम्ही निवडला, राईट, म्हणजे जो फुल टाइम तुम्ही जॉब करत होता 30,000साठी, त्या जागी जर तुम्ही हा सेल्फ एम्प्लॉयड हा जो बिझनेस जर तुम्ही निवडलात, तर तुम्हाला काय होऊ शकतं किंवा तुमच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतो. सुरुवातीला मी असं गृहीत धरतो की तुम्ही फक्त 20,000 कमवा. सोडून द्या 50,000, 1,00,000 सोडून द्या. 20,000 तुम्ही कमवा. आणि 20,000 ह्या बिझनेस मधून कमवणं काही खूप मोठी गोष्ट नाही. इझिली कमवू शकता. सो मंथली इन्कम आपण पकडूयात की 20,000. म्हणजेच की दिवसाचं आपलं इन्कम काय झालं, ₹666. म्हणजे दिवसाला तुम्ही किती कमवताय, ₹666. राईट. सो इकडे जी तुमची ग्रोथ जी आहे, जे तुम्ही एक्सपर्ट बनताय, ते किती वर्षात होतात? ऑब्व्हियसली 4 वर्ष. म्हणजे जसं तुम्हाला जॉब तुम्ही निवडताय, 4 वर्ष लागतात एक्सपर्ट होण्यासाठी, तसं तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड म्हणून जर सुरुवात केली, तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट व्हायला 4 वर्ष लागतील. राईट. तसंच सेम जर आपण अपडेट जर बघितलं, तर नोकरीमध्ये अपडेट लिमिटेशन आहे, अपग्रेडेशन लिमिटेशन आहे. राईट. पण याच्यामध्ये एव्हरीडे तुमच्यामध्ये अपग्रेडेशन होतं. एव्हरीडे तुम्ही अपडेट होता बिकॉज तुम्ही स्वतः त्या गोष्टी इम्प्लिमेंट करताय, त्याच्यातून तुम्हाला चुका कळतात आणि त्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करतात. त्यामुळे जॉब करणाऱ्या लोकांचा माइंडसेट आणि बिझनेस करणाऱ्या लोकांचा माइंडसेट हा पूर्णपणे वेगळा असतो. वेगळ्या माइंडसेटने ते विचार करतात कारण की त्यांना एक वेगळा एक्सपिरियन्स येत असतो. सो एव्हरीडे तुमच्यामध्ये काय होतं, अपडेशन होतं. तुमची ग्रोथ इयरली नाही होत, मंथली नाही होत, एव्हरीडे होते. एव्हरीडे ग्रोथ होते. आणि जर आपण असं जर पकडलं की महिन्याला फक्त 5%च ग्रोथ तुमच्यामध्ये झाली, तुमच्या इन्कम मध्ये असेल किंवा तुमच्या सॅलरीमध्ये असेल किंवा तुमच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये असेल, फक्त 5% आणि 10% जर ग्रोथ आपण महिन्याला जर पकडली, तर खूप ट्रिमेंडस लेवलला आपल्यामध्ये चेंज होऊ शकतं आणि हे बिझनेस मधून पॉसिबल आहे. राईट. त्यासोबतच माइंडसेट बद्दलचा जर विचार केला तर नक्कीच तो स्टेप बाय तो ग्रोथ होणार. असंख्य लोकांना ज्यावेळेस आपण भेटतो, असंख्य व्यावसायिकांसोबत आपण ज्यावेळेस असोसिएट होतो, असंख्य लोकांच्या माइंडसेट बद्दल आपण विचार करतो, तर ऑटोमॅटिकली ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही इम्प्लिमेंटेशनच्या माध्यमातून तुमच्या स्वतःमध्ये स्टेप बाय काय होते, ग्रोथ होते. हा थोडा आपल्या बिझनेस पासून थोडासा वेगळा विषय आहे, पण सांगण्याचं इंटेन्शन वेगळं आहे. राईट, की जेणेकरून जॉब्स आणि सेल्फ एम्प्लॉयड माइंडसेट मध्ये काय फरक आहे हे आपल्याला कळेल. ओके. त्यासोबतच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सध्या आपली इन्कम कमी आहे. चला आपण बिझनेस सुरू केला. सध्या माझी 20,000च इन्कम आहे. तर माझा खर्च खूप हाय असेल का? नाही. सो माझं स्टँडर्ड ऑफ लाईफ जे असेल ते लिमिटेड असेल. जॉबवाल्यांसारखं नाही, की बाबा मी रोज काहीतरी नवीन घेऊन आलो, रोज पार्टी केली, रोज एन्जॉय केलं, नाही. लिमिटेड असेल. तुमचं स्टँडर्ड ऑफ लाईफ लिमिटेड असेल. त्यासोबतच तुमचे एक्सपेन्सेस सुद्धा लिमिटेड असणार जेवढं, कारण की तुमचा इन्कम कमी आहे, तर खर्च सुद्धा ऑब्व्हियसली कमीच असणार आहे. त्यासोबतच जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा काय असणार आहे, लिमिटेड असणार. म्हणजे की तुम्ही खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करणार, कारण की जेवढं तुमचं इन्कम आहे तेवढंच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार. राईट. त्यासोबतच जर आपण विचार केला प्रेशरचा, तर जॉबपेक्षा नक्कीच बिझनेसमध्ये प्रेशर कमी असतं. बिकॉज काय, कारण की आपला कोण बॉस नाहीये, आपल्याला कोण विचारणारा नाहीये. आपली मर्जी आपल्याला किती कमवायचंय. मला 8 तास काम करायचंय तर मी आज 8 तास काम करणार. मला उद्या 10 तास काम करायचंय, मी 10 तास काम करणार. मला 15 तास करायचंय. सो प्रेशर हा माझ्यावरती, मला काय करायचं, मला किती कमवायचंय त्याच्यावरती प्रेशर. पण इकडे 8 तासाची नोकरी करू किंवा 10 तासाची नोकरी करू, तिकडे तुम्हाला नेहमीच प्रेशर असणार आहे की हे टास्क कम्प्लीट झाले पाहिजे. पण मिळणार तेवढेच जेवढं तुम्ही त्याला त्याला तुम्ही जेवढे रिस्पॉन्सिबल आहात. पण इकडे तुमच्यासाठी प्रेशर जो आहे तो लो आहे. त्यासोबतच कॉम्पिटिशन तुमच्यासाठी हाय असणार बिकॉज तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत जे बिझनेस मिळवण्यासाठी मार्केटमध्ये आहेत. तर कॉम्पिटिशन ऑब्व्हियसली तुमच्यासाठी नोकरीवाल्यांसारखाच असणार आहे. पण इकडे तुम्ही तुमचं सर्टन एक इन्कम ठरवू शकता.
5 वर्षाची जर ग्रोथचा जर आपण विचार केला तर नोकरीमध्ये आपल्याला मिळतात 40 ते 50,000, पण बिझनेस जर तुम्ही सुरू केला 5 वर्षानंतर तुमची इन्कम 2 लाख रुपये होऊ शकते. ती कशी होणार आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडला सांगणार. म्हणजे जी लोक शेवटपर्यंत असणार आहेत त्यांना मी सांगणार की नेमकं तुम्ही 2 लाख रुपये कसे कमवू शकता. आणि हे काय यासाठी काय मोठं रॉकेट सायन्स नाही लागत. यासाठी फक्त आणि फक्त तुमचं पेशन्स लेवल लागतं. आणि जर पेशन्स लेवल असेल तर नक्कीच शेवटच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगेल की नेमकं 2 लाख रुपये तुम्ही कसं कमवू शकता. सो आय होप की ही स्लाइड तुम्हाला कळाली असेल तर प्लीज येस म्हणून टाईप करा. किंवा याच्यात जो रिसर्च जर तुम्हाला सांगितला असेल तो जर पटला असेल तर प्लीज येस म्हणून टाईप करा. थँक्यू सर, थँक्यू. आणि ही सध्या रिअलिटी आहे आणि त्या रिअलिटीला जेवढं आपण एक्सेप्ट करू ना तेवढं आपण नक्कीच त्याच्यामध्ये भव्य दिव्य करू शकतो. सो मित्रांनो, मी इकडे ना तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे. मे बी तो फॉर्म्युला तुम्ही ऐकला असेल आणि हा फॉर्म्युला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप जबरदस्त काम करू शकतो. तो फॉर्म्युला काय, की या फॉर्म्युलाला म्हणतात रिझल्ट वर्सेस एफर्ट्स. म्हणजे की जेवढं तुम्ही एफर्ट्स टाकता ना तेवढंच तुम्हाला रिझल्ट मिळतात. आणि हा जो पॅरामीटर जो आहे ना हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वर्क करतो. जर तुम्ही नोकरी करत असाल, बिझनेस करत असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल, कोणीही असाल, तुम्ही XYZ, तुम्ही इन्व्हेस्टर असाल, कोणीही असाल, तर हा फॉर्म्युला सगळीकडे वर्क करतो. आणि हा फॉर्म्युला काय सांगतो की समजा डे 1 ला तुम्ही पहिल्या दिवशी 100% एफर्ट टाकता. म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला, कोणत्याही फील्डमध्ये गेला, तुम्ही 100% एफर्ट टाकता, 100% एफर्ट टाकता. पण पहिल्या दिवशीच गेल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो का? नाही मिळत. पहिल्या दिवशी तुम्हाला 10% रिझल्ट मिळतो. म्हणजे तुम्हाला दिसत असेल ऑरेंज कलरची जी लाईन आहे ती पूर्णपणे रिझल्ट आहे आणि ग्रे कलरची जी लाईन आहे ते एफर्ट्स आहे. सो पहिल्या दिवशी तुम्ही 100% एफर्ट टाकता, रिझल्ट फक्त तुम्हाला 10% मिळतो. दुसऱ्या दिवशी तुम्ही 90% एफर्ट टाकता, 20% तुम्हाला रिझल्ट मिळतो. तिसऱ्या दिवशी तुम्ही 80% एफर्ट टाकता, तुम्हाला 30% रिझल्ट मिळतो. चौथ्या दिवशी तुम्ही 70% एफर्ट टाकता, तुम्हाला 40% रिझल्ट मिळतो. नंतर तुम्ही 60% एफर्ट टाकता, तुम्हाला 50% रिझल्ट मिळतो. नंतर तुम्ही 60% एफर्ट टाकता, राइट, 50% तुम्ही एफर्ट टाकता, तुम्हाला 60% तुम्हाला रिझल्ट मिळतो. नंतर तुम्ही 40% एफर्ट टाकता, तुम्हाला 70% रिझल्ट मिळतो. 30% एफर्ट टाकल्यानंतर 80%, 20% टाकल्यानंतर 90%. आणि एक वेळ अशी येते की तुम्ही फक्त 10% एफर्ट टाका, तुम्हाला 100% रिझल्ट येतो. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की एखादा माणूस येतो, तो काहीतरी जबरदस्त असं काहीतरी भाषण करतो आणि ऑटोमॅटिकली असंख्य लोकांचं मन वेधून घेतो. किंवा तो सेल्स करत असेल तर अचानक तो येतो, 5 मिनिटांमध्ये तो हजारोचं सेल्स करतो. हे काय आहे? बिकॉज त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये त्याने तेवढे एफर्ट्स टाकलेले. म्हणजे एकाच पर्टिक्युलर फील्डमध्ये त्याने एवढे एफर्ट टाकले, एवढे एफर्ट टाकले, एवढे एफर्ट टाकले की आज त्याचं एफर्ट 10% आहे, त्याला रिझल्ट 100% मिळतो. आणि हे केव्हा होऊ शकते? ज्यावेळेस तुम्ही एका सर्टन लिमिटेशन पर्यंत त्याला काम करावं लागतं. तुम्हाला तेवढं स्वतःला स्ट्रेच करावं लागतं. आणि आज जर तुम्ही जॉब करत असाल तर तिकडे सुद्धा हाच पॅरामीटर लागू होतो. आणि जर तुम्ही हा बिझनेस सुरू केला तिकडे सुद्धा हाच पॅरामीटर लागू होतो. आणि जर तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून म्हणजे तुम्ही शेअर मार्केट असेल किंवा कोणतेही, तिकडे सुद्धा हा पॅरामीटर लागू होतो. तर प्रत्येक सेगमेंटमध्ये हा पॅरामीटर लागू होतो, राईट. आणि ह्या पॅरामीटरला जर डोक्यात ठेवून जर तुम्ही बिझनेस सुरू केला तर आज मे बी तुम्हाला रिझल्ट नाही येणार, पण तुमचे एफर्ट्स 100% जातील. दुसऱ्या दिवशी सेम 100%, तिसऱ्या दिवशी सेम 100%. एक वेळ असं येईल की तुमचे एफर्ट्स कमी होतील, रिझल्ट तुमचे वाढतील. हे केव्हा येऊ शकतं? ज्यावेळेस तुम्ही स्वतःला 100% तेवढं डेडिकेशनली इन्व्हॉल्व करता. क्लिअर का? ओके. सो मित्रांनो, माझी अशी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की आज तुम्ही जो बिझनेस मॉडेल तुम्ही ऐकत आहात किंवा जो तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही 5 गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. राईट. हे माझं जस्ट तुम्हाला एक माझ्याकडून एक जस्ट माझा जो एक्सपिरियन्स आतापर्यंत बिझनेस कन्सल्टिंगचा तो मी तुमच्यासोबत शेअर करतोय. बिझनेस करताना किंवा कोणताही बिझनेस निवडताना या 5 गोष्टी बघा आणि जर त्या 5 गोष्टी जर मिळत असतील तर कोणताही बिझनेस करा. राईट. सो ते नेमकं काय आहे ते आपण जरा समजून घेऊया. पहिली गोष्ट की जी बिझनेससाठी सर्वात महत्वाची लागते ती म्हणजे ते काय? प्रोडक्ट. जे काही प्रोडक्ट तुम्ही निवडणार असाल किंवा जे काही तुम्ही बिझनेस करणार आहात किंवा बिझनेस तुम्हाला निवडायचा आहे किंवा हा सुद्धा बिझनेस पॅशनचा जो काय बिझनेस आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय असतं, कोणताही बिझनेस सुरू करण्यासाठी प्रोडक्ट महत्वाचा असतो. एक तर प्रोडक्टची नीड असते किंवा नीड नसते. कळालं मला काय सांगायचं? एक तर प्रोडक्टची नीड असते किंवा नीड नसते.
नीड नसेल तर नीड क्रिएट करावी लागते किंवा त्या प्रोडक्टची डिमांड असली पाहिजे. जर डिमांड नसेल, नीड नसेल आणि अशा व्यवसायामध्ये जर तुम्ही उतरताय, तर मला असं वाटतं की तो बिझनेस तो जास्त दिवस वर्क नाही होणार. तर त्यामुळे कोणताही बिझनेस निवडताना पहिलं काय निवडतो आपण? प्रोडक्ट. तर ते असं प्रोडक्ट निवडा ज्याची की नीड आहे, राइट? किंवा त्या प्रोडक्टची डिमांड आहे. आणि जर प्रोडक्ट आणि प्रोडक्टची नीड आणि डिमांड नसेल, तर ती तुम्हाला काय करावं लागेल? क्रिएट करावी लागेल. क्रिएट करावं लागेल आणि असे असंख्य बिझनेसेस आहेत ज्यांनी काय केलं? नीड क्रिएट केली. पण त्यासाठी जे बोलतो ना 100% एफर्ट्स, 100% एफर्ट्स जे तुम्हाला द्यावे लागतात, ते तुम्हाला द्यावेच लागतात. आणि तेव्हा जाऊन कुठेतरी आज ते बिझनेसमध्ये 10% एफर्ट टाकतात आणि 100% रिझल्ट राइट? तो बिझनेससाठी सर्वात महत्वाचं काय? प्रोडक्ट. दुसरं काय? त्याचं संपूर्ण ज्ञान. म्हणजे जे काही प्रोडक्ट तुम्ही निवडलेलं आहे, त्याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. राइट? बऱ्याच वेळा काय होतं ना, आपल्याकडे त्या प्रोडक्टचं ज्ञानच नसतं. आता ज्ञान म्हणजेच की काय? त्या प्रोडक्टचं बेनिफिट्स काय? त्या प्रोडक्टचं ॲडव्हांटेज काय? त्या प्रोडक्टचं फीचर्स काय? हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की ते प्रोडक्ट नेमकं कसं बनतं, कसं वर्क होतं, काय फायदा होतो, कशा पद्धतीने आपण त्याचं ॲडव्हांटेज, फीचर, बेनिफिट सांगू शकतो. अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. पण आपल्याकडे ते ज्ञानच नाही. कोणीतरी सांगतं, "अरे, माझ्याकडे ह्या फील्डमधलं ना तुफान ज्ञान आहे." तुफान ज्ञान आहे. फक्त पैशाची कमी पडते. अशी लोकं काय करतात, मग त्या बिझनेसमध्ये उतरतात. महिनाभर तो बिझनेस करतो आणि जो आयडिया देणारा असतो ना, तो पळून जातो. आणि मग तिकडे तो जो व्यावसायिक असतो, ज्याने पैसे इन्व्हेस्ट केले ना, तो लटकून जातो. आणि असेच हे बिझनेस बंद होण्यापाठी मागचे कारण आहेत ना. तुम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून बिझनेस नाही करू शकत. त्यामुळे जो काही प्रॉडक्ट असेल, त्या प्रॉडक्टचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे, की बाबा हा वर्क कसा होतो. उद्या तुमचे एम्प्लॉयी सोडून गेले, तो पार्टनर सोडून गेला, तो माणूस सोडून गेला, तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. त्यामुळे हे प्रॉडक्ट जे आहे, त्या प्रॉडक्टचं संपूर्ण ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्याचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. कळालं का मला काय सांगायचंय? आणि ते जर असेल तर वेल एंड गुड, चांगली गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट जी सर्वात महत्त्वाची ती म्हणजे की काय? सोपी सेल्स प्रक्रिया. म्हणजे जे काही तुम्ही प्रॉडक्ट आहे तुमचं, त्याची सेल्स प्रोसेस ना एकदम ईझी असली पाहिजे. किचकट नाही असली पाहिजे. म्हणजे कोणीही कोणालाही तुम्ही सांगितलं तर बोला, "येस, ऑब्व्हियसली यार मला गरज आहे याची. तर मला सांग याची काय किती पैसे?" पैसे दिले, प्रॉडक्ट दिलं, संपला विषय. सो ईझी सेल्स प्रोसेस असली पाहिजे, राइट? आणि चौथी गोष्ट जी महत्त्वाची ती म्हणजे की काय ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यामध्ये त्याचा बदल झाला पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन झाला पाहिजे. त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजे. आणि हे जर होत असेल तर नक्कीच तो प्रॉडक्ट बेस्ट आहे, राइट? पाचवी गोष्ट म्हणजे काय जी सर्वात महत्त्वाची आहे, जिकडे सर्वच लोकं झोल होतात, सर्वच लोकांचा नुकसान होतं, सर्वच लोकांचा फायदा होत नाही, ते म्हणजे की काय? कमी गुंतवणूक, जास्त फायदा. बऱ्याच वेळानं आपण जास्त गुंतवणूक करतो आणि आपल्याला फायदा कमी होतो. माझं म्हणणं असं आहे, की बिझनेस मॉडेल तो वर्क होतो ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे, प्रॉफिट जास्त आहे. जर ते प्रॉफिट तुमचं 60% पेक्षा कमी असेल ना, तो बिझनेसच करायचा नाही. कमीत कमी तुमचं प्रॉफिट काढून म्हणजे तुमचा खर्च काढून, तुमच्या स्टाफची सॅलरी, तुमचं रेंट, तुमचं लाईट बिल, तुमचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे काही फिक्स कॉस्ट आहे ना, ते काढून तुमच्याकडे 40% ते 50% राहिले पाहिजे. आणि जर ते राहत असतील, तर तो बिझनेस तुमचा नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आणि जर ते राहत नसतील, राइट, तुम्हाला 30%च मिळतात, 40%च मिळतात, तर तुमचा काहीच फायदा होणार नाही. तुम्हाला व्यवसाय ग्रो करण्यासाठी नेहमीच फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत राहणार. सो याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा की डॉमिनोज आहे किंवा मॅकडॉनल्ड्स आहे किंवा XYZ कोणताही बिझनेस जो सध्या मार्केटमध्ये बूम करतो. सो त्या प्रॉडक्टची नीड नव्हती, पण त्या लोकांनी ती नीड क्रिएट केली. आणि तिकडे जी लोकं मंडळी काम करतात, जी 10वी-12वी शिकलेली आहेत. सो त्यांना त्या प्रॉडक्टचं त्यांनी ज्ञान दिलंय, की बाबा बर्गर कसा बनवायचा, पिझ्झा कसा बनवायचा, राइट? किंवा ते प्रॉडक्ट कसं बनवायचं, हे त्याचं काय दिलं त्याला संपूर्ण ज्ञान दिलं, की बाबा हे असं-असं फक्त बनवायचं आणि कस्टमरला सर्व्ह करायचं. सोपी सेल्स प्रक्रिया काय, काउंटरला जा, तुम्हाला सांगा काय पाहिजे ते तुम्हाला मिळणार. तुम्हाला लगेच 5-10 मिनिटामध्ये ते प्रॉडक्ट तुमच्या हातामध्ये येईल. आता ते खाल्ल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय होतं? ट्रान्सफॉर्मेशन होतं. ट्रान्सफॉर्मेशन फिजिकली नाही. पण ते मेंटली असतं, की येस आम्ही McDonald'sचा बर्गर खाल्ला, आम्ही Domino'sचा पिझ्झा खाल्ला, एसीमध्ये बसून खाल्ला, स्टँडर्ड लोकांमध्ये बसून खाल्ला. हे काय करतंय ते? स्टँडर्डाइज लेव्हलला काय करतात? तुमच्यामध्ये परिवर्तन आणतात. कमी गुंतवणूक, जास्त फायदा. म्हणजे त्यांच्या जेवढे काही बिझनेस मॉडेल आहे त्याच्यामध्ये जो कोणी व्यक्ती उतरतोय, त्याची इन्व्हेस्टमेंट लो असते, प्रॉफिट त्यांना जास्त असतो. तर त्यामुळे असे बिझनेस मॉडेल आहेत ना, ते वर्क होतात. पण आपण काय करतो? अशी बिझनेस मॉडेल निवडतो ज्याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला मिळतं 60-40. 60% तुमचे, 40% त्या उद्योजकाचे. सो असा व्यवसाय मॉडेल कधी वर्क होत नाही मित्रांनो. तर तुम्ही 60% तुम्हाला प्रॉफिट मिळतंय आणि जर त्याच्यातून तुमची कॉस्टिंग जर काढली, तुमचा खर्च काढला, रेंट काढलं, हे सगळं काढलं, तर तुम्हाला राहिलं काय? आणि त्याच्यातून जर तुम्हाला ग्रोथ करायचं आहे किंवा नेक्स्ट मंथमध्ये बिझनेस नाही झाला, तर तुम्ही सर्व्हायव्ह कसे होणार? तर त्यामुळे बिझनेस मॉडेल ह्या पॅटर्नने जर तुम्ही निवडला, कोणताही असेल,
तो तुमचा बिझनेस सक्सेसफुल होईल. आणि याच पॅटर्नने आपण पॅशनचा बिझनेस बनवलाय. तो कसा आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. आवडली असेल स्लाइड तर प्लीज येस म्हणून टाईप करा. थँक्यू सर. सो ह्या पद्धतीने तुम्ही कोणताही बिझनेस निवडा, नक्कीच तुम्हाला त्यातून काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. ओके. आता मित्रांनो, आपण आता एवढ्यात आपल्या मेन मुद्द्यावर, राईट. जर माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, गेल्या 13 वर्षापासून मी एज्युकेशनल आणि बिझनेस कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये आहे. सो गेल्या 13 वर्षापासून एज्युकेशन आणि बिझनेस कन्सल्टिंग क्षेत्रात मी कार्यरत आहे. आणि आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त लोकांना सेमिनारच्या माध्यमातून, वेबिनारच्या माध्यमातून आतापर्यंत एज्युकेट आणि एम्पॉवर केलेलं आहे. 200 पेक्षा जास्त बिझनेस मॉडेल वरती काम केले. जे बिझनेस मॉडेल मी जे तुम्हाला सांगितले 5 पॉईंट, हे बिझनेस मॉडेल. सो असे 200 पेक्षा जास्त बिझनेस मॉडेल डेव्हलप केलेले आहेत, त्यांना हेल्प केलेले आहे त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी. आणि त्यासोबतच 1000 पेक्षा जास्त मी आतापर्यंत काय केलं, बिझनेस काउन्सिलिंग केलं. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ऑलरेडी व्यवसाय आहे, अशा असंख्य लोकांचे मी काय केलेलं आहे, काउन्सिलिंग केलेलं आहे. तसंच त्यासोबतच सेल्स, मार्केटिंग, काउन्सिलिंग, समुपदेशन या क्षेत्रामध्ये खूप सारे अवॉर्ड्स मिळालेले आहेत, राईट. आणि माझं पॅशनच आहे की लोकांचं पॅशन ओळखण्यासाठी त्यांना सक्षम करणं. आज आपल्या आजूबाजूला असे असंख्य लोक आहेत ज्यांना का जगतायत, कशासाठी जगतात त्यांना माहिती नाहीये. तर ते पॅशन ओळखण्यासाठी मी त्यांना हेल्प करतो. आणि या माध्यमातून आतापर्यंत मी असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणलेलं आहे. सो मी कुठला ट्रेनर नाहीये, मी एक कन्सल्टंट आहे आणि माझं काम लोकांना कन्सल्टिंग करणं आहे. तुम्ही तुम्हाला मोटिवेशन नाही देणार, पण मी प्रॅक्टिकल लेवलला तुम्हाला नक्कीच गायडन्स करेल. ओके. सो मित्रांनो, माझ्या कंपनीचं विजन आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनाचा सखोल अर्थ, आवड आणि पॅशन शोधण्यासाठी प्रेरित करणं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपल्या आजूबाजूला असे असंख्य लोक आहेत ज्यांना माहितीच नाही ते का जगतायत, कशासाठी जगतायत, आज ते का नोकरी करतात, बिझनेस कशासाठी करतात माहिती नाही. सो अशा लोकांना त्यांच्या जीवनाचा सखोल अर्थ शोधण्यासाठी मी काय करतो, हेल्प करतो. आणि मला असं वाटतं की जर आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळाला ना, तर मोटिवेशनची गरज भासत नाही. पण जर आपल्याला अर्थ माहिती नसेल, आपण कन्फ्युज असू, तर आपल्याला नेहमीच वाट्याला मोटिवेशनची गरज लागते, राईट. पण जी यशस्वी जी मंडळी झालेत त्यांना मोटिवेशन घेताना कधी बघितलंय का, बिझनेस करताना कधी मोटिवेशन घेताना बघितलंय का? सो नाही, पण ते स्वतः त्या लेवलला पोहोचले आणि आज त्यांना आपण रोल मॉडेल म्हणून समजतो. बिकॉज का, कारण की त्यांना त्यांच्या जीवनाचा सखोल अर्थ कळाला, त्यांची आवड त्यांना कळेल, त्यांचा पॅशन कळालंय आणि ते पॅशन त्यांना ड्राईव्ह करते. तर पण तुमच्या पॅशनचं काय, तुमचं पॅशन तुम्ही शोधलेलं आहे का? आणि हे शोधण्याचंच काम ना आपण या काउन्सिलिंगच्या माध्यमातून करतो. आणि असे असंख्य लोक तुम्हाला भेटतील की त्यांचा पॅशन शोधण्यासाठी तुम्हाला हेल्प करायची. आणि तिकडे आपण काय करू शकतो, काउन्सिलिंग करू शकतो. आता ऑब्व्हियसली काउन्सिलिंग हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. सो काउन्सिलिंग म्हणजे काय मोठं रॉकेट सायन्स नाहीये. मी सिंपल डेफिनेशन काउन्सिलिंगची देतो की एखाद्या पर्टिक्युलर फील्डचं जर तुम्हाला ज्ञान असेल, पर्टिक्युलर फील्डचं ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीचे समजा तुम्ही प्रॉब्लेम समजून घेतले, आयडेंटिफाय केले, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले आणि त्या प्रॉब्लेम्सवरती जर तुम्ही सोल्युशन दिलं आणि त्याचा जर त्याला फायदा होत असेल, तर ते जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात काउन्सिलिंग. सिम्पल ॲज दॅट. आणि असे हे काम जे आहेत ना आपण रोज करतो. आपण आपल्या कलिगला काउन्सिलिंग करतो, आपण आपल्या बहिणीला काउन्सिलिंग करतो, भावाला काउन्सिलिंग करतो, कधी आई वडील आपली काउन्सिलिंग करतात, मित्रांना काउन्सिलिंग करतो. आपण दर दिवशी कोणाला ना कोणाला मार्गदर्शन करतो. पण त्याचे आपल्याला काही पैसे मिळतात का, काही मोबदला मिळतो का, तो ऑब्व्हियसली नाही मिळत. पण इकडे या प्रोफेशनल कामाचा आपण काय करू शकतो, इन्कमच्या माध्यमातून आपण काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण इन्कम कमवू शकतो. सो ही खूप मोठी संधी आहे, ज्या संधीचं आपण काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. आणि या काउन्सिलिंग मध्ये जे आपण काउन्सिलिंग जे काय प्रोडक्ट आपण देतो, हे प्रोडक्ट आहे ब्रेन मॅन्युअल. हा शब्द तुम्ही ऐकला असेल, ब्रेन मॅन्युअल. आता शब्द जो आहे ना, हा थोडासा टेक्निकल शब्द आहे किंवा टेक्निकल हा आपला विषय आहे. पण जेवढा सोप्या पद्धतीने करता येईल तेवढ्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करेन आणि तेवढ्या सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. तर मित्रांनो, ब्रेन मॅन्युअल म्हणजेच की काय ना, ही चिठ्ठी तुम्हाला दिसते. मे बी ही चिठ्ठी तुम्ही आतापर्यंत खूप वेळा पाहिली असेल, पण कधी याच्यावरती लक्ष दिलं नसेल. आणि चिठ्ठी आपल्याला दिवसभरामध्ये कमीत कमी 1-2 वेळा तरी मिळते. आपण काही ना काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट परचेस करतो, राईट. त्याच्यामध्ये ही चिठ्ठी असते. किंवा काहीतरी आपण असं इन्स्ट्रुमेंट खरेदी करतो, त्याच्यामध्ये ही चिठ्ठी असते, राईट. किंवा काहीतरी तुम्ही असं काहीतरी वस्तू हाताळता की ज्याच्यासाठी तुम्हाला हे मॅन्युअल लागतं.
राईट. पण देवानी ना एक अद्ययावत मशीन बनवलंय, तो म्हणजे की काय, माणूस. पण त्याचं असं काय मॅन्युअल आपल्याला मिळालंय का? नाही मिळालंय. म्हणजे की मी आहे तर माझं असं काय देवाने मॅन्युअल नाही पाठवलं. तर त्यामुळे प्रत्येक जण आहे ना त्याच्याच पद्धतीने त्याला हँडल करतो. तर त्याला माहितीच नाही हे जे प्रोडक्ट आहे किंवा हा जो व्यक्ती ह्याला हाताळायचं कसं, ह्याचे ऍडव्हान्टेज काय, ह्याचं फीचर्स काय, ह्याचं बेनिफिट काय, त्याची क्वालिटीज काय, कॅपेबिलिटीज काय, गुणवत्ता काय, हे माहितीच नाही. तर आपण आपल्याच पद्धतीने स्वतःला हँडल करतो आणि इतर लोक सुद्धा आपल्याला त्यांच्याच पद्धतीने हँडल करतात. सो प्रत्येकाकडे ना स्वतःला हँडल करण्याचं वेगळंच मॅन्युअल आणि ते त्यांची काय झाली, बिलीफ झाली. पण इकडे आपण तुम्हाला काय देतो, सायंटिफिकली तुमचं ब्रेन मॅन्युअल देतो. काय देतो, सायंटिफिकली ब्रेन मॅन्युअल देतो, ज्याच्यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळतात. तुमचं पोटेन्शियल काय, तुमची कॅपेबिलिटीज काय, तुमच्यामध्ये कोणते इंटेलिजन्स आहे, जगण्याची पद्धत कशी आहे, विचार करण्याची पद्धत कशी आहे, तुमची ऍक्शन घेण्याची पद्धत कशी आहे, तुमचं काम करण्याची पद्धत कशी आहे, कोणत्या गोष्टी तुम्ही अफेक्टेड होणार, कोणत्या गोष्टी तुम्ही मोटिवेटेड राहाल, तुम्ही कोणतीही गोष्ट एकदम जबरदस्त करू शकता, कोणतीही गोष्ट तुम्ही जबरदस्त करू शकत नाही, अशा असंख्य गोष्टींची उत्तर आपल्याला कळतात. आणि हे जर उत्तर जर आपल्याला कळाली तर नक्कीच आपण भव्य दिव्य करू शकतो. पण बऱ्याच वेळा आपल्याला माहितीच नसतं की असं काहीतरी आहे. आणि हे सायन्सने प्रूव्ह केलंय आणि त्यालाच आपण म्हणतो ब्रेन मॅप. आता हे का करायला पाहिजे ना, त्यासाठी मी सिंपल सांगतो. आज जर अमेरिका, जपान, चायना या देशांचा जर तुम्ही विचार केलात ना, तर आज ती एवढी प्रगत का आहेत? बिकॉज का, ब्रेन मॅन्युअल. आज 120 पेक्षा जास्त देशांमध्ये या ब्रेन मॅन्युअलचा उपयोग केला जातो. आणि या माध्यमातून तुम्ही लहान मुलांचं टॅलेंट ओळखलं जातं आणि त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये त्यांना एज्युकेशन दिलं जातं. आणि त्यामुळे वयाच्या 5व्या वर्षी जपानमधली जी मुलं आहेत किंवा चायनामधली मुलं आहेत किंवा अमेरिकेतली मुलं आहेत किंवा जर्मनीतली मुलं आहेत, ही ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल आणतात. पण मला तुम्ही सांगा, आज आपल्याकडे जी काही मंडळी आहेत किंवा जी काही मुलं आहेत, त्यांचं गोल्ड मेडल तर सोडा, साधं गल्लीतलं मेडल सुद्धा नसतं. बिकॉज 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास, 15 तास ती फक्त आणि फक्त अभ्यासात गुंतलेली आहे. तो फिजिकली पण फिट नाही आणि मेंटली पण फिट नाही. राईट. मेडल तर लांबचीच गोष्ट. तर ही सध्याची वस्तुस्थिती आहे. राईट. बिकॉज मी असंख्य लाखो मुलांच्या काउन्सिलिंग केल्या आहेत. सो प्रत्येक जण त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्येच बिझी झालेला आहे. सो नो पोटेन्शियल, काही पोटेन्शियल बाहेर येत नाही. त्यामुळे असंख्य मंडळी आहेत कन्फ्युज. पण जर अमेरिकेतली ज्या मुलांना किंवा चायनातल्या मुलांना जर तुम्ही विचारलं व्हॉट यू वॉन्ट टू बिकम, ते तुम्हाला सांगतील आय वॉन्ट टू पेट ट्रेनर, आय वॉन्ट टू बिकम अ इंजिनियर, आय वॉन्ट टू बिकम अ एआय ऍप्लिकेशन मला डेव्हलप करायचंय. सो ते त्यांचं लहानपणापासूनच त्यांना त्यांचं इंटेलिजन्स माहिती असतं. आणि अशा अशा क्षेत्रामध्ये ती लोक काम करतात. सो त्यामुळे आज ती लोक प्रगत आहेत. राईट. सो त्यामुळे आज ही जी लोक आहेत ना, ती का पर्टिक्युलर फील्डमध्ये पुढे आहेत, बिकॉज ते लहानपणीच ते सगळं शोधतात. राईट. आणि जे काही आपण ब्रेन मॅन्युअल देतो ना मित्रांनो, त्याची जी अॅक्युरेसिटी 95% टू 98% आहे. ही अॅक्युरेसी तुम्हाला मिळते. म्हणजे कोणताही व्यक्ती हे बोलू शकत नाही की हा माझा जो ब्रेन मॅन्युअल रिपोर्ट आहे तो चुकीचा आहे. एवढ्या लेवलला अॅक्युरेसी, आणि ते सायंटिफिकली आहे. म्हणजे की हे काय हवेत नाहीये. राईट. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की तुमच्या ब्रेनचा मॅपिंग रिपोर्ट तुम्हाला मिळतो. आणि तो आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. ना इंटरेस्टिंग? हे सायन्स कधी तुम्ही ऐकलंय का? तुमच्यापैकी कोणी ऐकलं असेल तर प्लीज येस म्हणून टाईप करा. हे सायन्स बद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर. जर नसेल माहिती असेल तर नाही म्हणून टाईप करा, हरकत नाही. आणि हा जो रिपोर्ट आहे ना, तुम्हाला आयुष्यातून एकदाच काढायचा असतो. म्हणजे वारंवार काढायचा नाही. म्हणजे आज काढला, उद्या काढला, एकदाच काढायचा असतो. आणि हा रिपोर्ट कधी चेंज होत नाही. रिपोर्ट तुमचा एकच राहतो. राईट. तो व्यक्ती डेव्हलप होऊ शकतो, तो व्यक्तीमध्ये चेंज होऊ शकतो, पण रिपोर्ट चेंज होत नाही. आणि हा जो सायन्स जो आहे ना, हा सायन्स वर्क करतो इथून. मित्रांनो, हे जे सायन्स जे मी तुम्हाला सांगतो ना, या सायन्सला नोबेल पारितोषिक मिळालं. आणि हे सायन्स काय सांगतं ब्रेन मॅन्युअलचं, की एखादा व्यक्ती ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असतो ना, तर 13 आठवड्यापासून ते 21 आठवडे 2 गोष्टी डेव्हलप होतात. एक तर तुमचा ब्रेन आणि दुसऱ्या तुमच्या फिंगरप्रिंट्स. आणि या फिंगरप्रिंट्स आहेत ना, ह्या खूप युनिक असतात. आणि जगामध्ये 700 करोड जी मंडळी आहेत ना, त्या प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स भिन्न असतात, वेगळे असतात, युनिक असतात. एकसारखे सापडत नाही. जरी जुळे भाऊ, जुळे बहीण असतील तरी सुद्धा त्या दोघांच्या फिंगरप्रिंट्स युनिक सापडतील. राईट. आणि याचं को रिलेशन आहे. म्हणजे की आपली जी 10 बोट आहेत ना, तसे आपल्या ब्रेन मध्ये ना 10 कप्पे असतात. राईट साईडला 5, लेफ्ट साईडला 5. राईट. आणि ह्या कप्प्यांमध्ये ना न्यूरॉन्सचं डिस्ट्रीब्युशन होतं. न्यूरॉन्स हा शब्द तुम्ही ऐकला असेल. जे आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात, ते कप्प्यांमध्ये न्यूरॉन्सचं डिस्ट्रीब्युशन होतं. आणि हे कप्प्यांमध्ये न्यूरॉन्सचं डिस्ट्रीब्युशन काही कमी असतं, काही जास्त असतं. जे जास्त आहे ना ते तुमची स्ट्रेंथ आहे. जे जास्त आहे ना ते तुमची एक्सिलन्सी आहे. आणि जिकडे न्यूरॉन्स डिस्ट्रीब्युशन कमी होतं, ती गोष्ट तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला चॅलेंजेस येणार, खूप एफर्ट्स घ्यावे लागणार. राईट. त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस जो आहे ना, सक्सेस तो रेशो कमी असणार. पण जे तुमचं एक्सिलंट आहे,
राईट. त्याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. आणि जे काही आपल्या आजूबाजूला जे यशस्वी मंडळी आहेत ना, त्यांचा ब्रेन आपला ब्रेन काही वेगळा नाहीये. फक्त एवढंच की त्यांचं टॅलेंट वेगळं, आपलं टॅलेंट वेगळं आहे. ते त्यांच्या टॅलेंटमध्ये काम करतात, आपण चुकीच्या टॅलेंटमध्ये काम करतो. फरक फक्त तेवढाच आहे. तर जेवढं तुम्ही ते टॅलेंट जेवढं लवकरात लवकर ओळखून घ्याल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. जेवढं लेट तुम्ही ओळखाल तेवढं तुमच्यासाठी काय असणार आहे, चॅलेंजिंग आहे. तुम्हाला ग्रोथ फास्ट नाही मिळणार, स्लो मिळणार. आणि असे असंख्य एक्झाम्पल आपण काय करू शकतो, तुम्हाला देऊ शकतो. ओके. सो हे अशा पद्धतीने ना आपल्या ब्रेनमध्ये फंक्शनिंग असतात. म्हणजे हे तुम्हाला इकडे दिसतं ब्लू भाग, येलो भाग, ग्रीन भाग, पिंक भाग, राईट. सो हे अशा पद्धतीने आपल्या ब्रेनचं हे फिंगरप्रिंटचं त्यानुसार कनेक्शन असतं. अंगठे जर बघितलं तो इकडचा पुढचा भाग असतो, ज्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो किंवा प्रीफ्रंटल लोब म्हणतो. इकडे ना तुम्ही कसं विचार करताय स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल. ज्यावेळेस स्वतःबद्दल तुम्ही खूप विचार करता त्यावेळेस तुमचं इकडचं डोकं दुखतं. ज्यावेळेस तुम्ही लोकांबद्दल जास्त विचार करता तुम्हाला इकडचं डोकं दुखतं. राईट. ज्या दिवशी तुम्ही खूप जास्त विचार करता, इमॅजिन करता, कल्पना करता, आयडियाज बद्दल विचार करता, राईट, तर तुमचा उजवा भागाचा जो हा मेंदू जो आहे ना उजव्या भागाचा, हा पार्ट दुखायला लागतो. बिकॉज का तुम्ही खूप जास्त कल्पना करताय. आणि जर तुम्ही लॉजिकली विचार करताय तर तुमचा हा भाग डावा भाग दुखायला लागतो. तर हे का दुखतं? बिकॉज त्या पर्टिक्युलर भागावरती खूप जास्त प्रेशर आहे. हा थोडासा टेक्निकल विषय आहे, पण तुम्ही अनालिसिस केलं असेल ज्या दिवशी तुम्ही खूप स्वतःबद्दल कॅरेक्टरिस्टिक बद्दल किंवा एखाद्या कल्पनाबद्दल आयडियाबद्दल ज्यावेळेस विचार करता ना तुमच्या उजवा जो भाग आहे ना हा दुखायला लागतो. आणि खूप ज्या दिवशी तुम्ही लॉजिकली विचार करता, नंबर बद्दल विचार करता, खूप जास्त प्लॅनिंग करता आकड्यांची, त्या दिवशी तुमचा डावा भाग दुखायला लागतो. ते का होतं? बिकॉज सायंटिफिकली त्या गोष्टीवरती प्रेशर येतो आणि तेव्हाच तो भाग दुखतो. राईट. येलो भाग जो आहे तो आपला त्याला म्हणतात पॅरिएटल लोब, जिकडे तुमचं कायनेस्थेटिक लेवलला तुमचं काम केलं जातं. म्हणजे तुमच्या बॉडीची एनर्जी, तुमच्या जे छोटे छोटे हातपाय वगैरे हलवतो, आपण एक्सप्रेशन देतो, तोंड हलवतो, या सगळ्या गोष्टी तिकडे पॅरिएटल लोब मध्ये असतात. ऑसिपिटल लोब मध्ये म्हणजे जो पिंक भाग आहे तिकडे तुमचं व्हिज्युअल प्रोसेसिंग केलं जातं. म्हणजे आपण जे उघड्या डोळ्यांनी बघतो ते सगळं व्हिज्युअल प्रोसेस केलं जातं. आपण काय बघतोय, आपण काय ऐकतोय तिकडे आपल्याला कळतं. आणि लास्टचा जो भाग आहे ग्रीन भाग, ज्याला टेम्परल लोब म्हणतात, इकडे सगळ्या फाईल्स टेम्पररी सेव्ह होतात. म्हणजे काय आपण ऐकतो किंवा जे काय आपण शब्द ऐकतो किंवा म्युझिक ऐकतो हे फक्त टेम्पररी सेव्ह होतात. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं, गेल्या 10-15 मिनिटापासून तुम्ही मला ऐकताय, तर तुम्ही ऍज इट इज मला सगळ्या गोष्टी सांगू शकता का? नाही सांगू शकत. कोणीही व्यक्ती असेल ना तो नाही सांगू शकत, बिकॉज त्या सगळ्या गोष्टी तिथे तुमच्या टेम्परल लोब मध्ये गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे ती जी 100% जे काही गोष्टी तुम्ही इन्फॉर्मेशन ज्या काही शिकता ऐकता त्या एका तासामध्ये तुमच्या 50% पेक्षा कमी झालेल्या असतात. बिकॉज का? ते टेम्परल लोब मध्ये ते सेव्ह होतं आणि सायंटिफिकली प्रूव्हन आहे. थोडासा टेक्निकल विषय आहे, राईट. सो मित्रांनो, जगामध्ये ना अशा 4 पद्धतीचे फिंगरप्रिंटची चौथी फिंगरप्रिंट इकडे नाहीये. त्या 3 पैकी ह्या 3 सर्वात कॉमन फिंगरप्रिंट आहे. त्याच्यामधली पहिली आर्क आहे, दुसरी आहे लूप आणि तिसरी आहे होल, राईट. आता ही जी आर्क कॅटेगरी जी आहे ना, आर्क जे फिंगरप्रिंट्स आहेत ते ऍक्च्युली जगामध्ये फक्त 5 ते 7% लोकांमध्ये हे येत असतं. आणि हे 7 ते 8% खूप रेअर लोक असतात. आणि ही कलाकार मंडळी असतात. म्हणजे कलाकार मंडळी म्हणजे की काय, ही यांची कला जी असते ना, कला ही खूप जबरदस्त असते. म्हणजे हे कला क्षेत्रामध्ये हे खूप जबरदस्त, म्हणजे हे मूर्तिकार असतात किंवा हे तुम्हाला चांगले ऍक्टिंग करणारे सापडतील, मेहनत करणारे सापडतील, जे लेबर वर्ग जो असतो किंवा शेतकरी जो वर्ग आहे, हे ते लोक आहेत आर्ट कॅटेगरी. त्यामुळे ही मंडळी ना खूप रेअर सापडतात, राईट. 5 ते 7%. दुसरं आहे आपलं हे लूप, जे ज्याला आपण ही जी मंडळी असतात ही सोसायटी ड्रिव्हन लोक असतात. म्हणजे समाजामध्ये जी 50 ते 65% जी मंडळी आहेत ना, ही लूप कॅटेगरी म्हणजे जी सोसायटीला ड्राईव्ह करतात. त्यामुळे ही सोसायटी ड्रिव्हन पीपल यांना म्हणतात, की ही सोसायटीला घेऊन चालतात, लोकांना घेऊन चालतात. त्यामुळे ही जी मंडळी आहेत ना ही समाजामध्ये जास्त सापडतात. तिसरं जे आहे ते होल, जे साधारणतः 30 ते 25 ते 30% या कॅटेगरीमध्ये सापडतात. आणि ही लोक शासक असतात. म्हणजे हे लोक क्रिएटर असतात. मग ज्यामुळे पॉलिटिक्स मध्ये बघा किंवा बिझनेस करणारी मंडळी बघा किंवा जे स्वतःच्या सेल्फ एम्प्लॉईड जी लोक असतात, ते बेसिकली ही जी लोक असतात ना, यांना कोणाच्या अंडर काम करायला नाही. यांना स्वतःचं काहीतरी अस्तित्व क्रिएट करायला आवडतं. स्वाभिमानी मंडळी असतात. सो ही जरी ही लोक जॉब करत असतील तर विथिन 2-3 वर्षामध्ये ही चांगल्या लेवलला पोहोचतात. जर हे बिझनेस करत असतील तर विथिन 2-3 वर्षामध्ये चांगल्या लेवलला पोहोचतात. सो ही नेहमी सेल्फ एम्प्लॉईड ही लोक असतात. बिझनेस करणारी ही लोक असतात. ही थोडीशी डॉमिनंट लोक असतात. रिजिड असतात, जिद्दी असतात, बोल्ड असतात. जे काय ठरवलं तेच करायचं असतं.
त्यामुळे ही जी काही मंडळी ठरवतात ना, ते हे लोक साध्य करतात. राईट. मधली जी मंडळी ती सोसायटी ड्रिव्हन म्हणजे काम करणारी मंडळी असतात. 8 तास, 10 तास, 15 तास हे काम करणारी मंडळी असतात. आणि जे आर्क वाली आहेत ना, यांचं पोटेन्शियल अनलिमिटेड असतं आणि ही खूप रेअर असतात. म्हणजे कलाकार लोक तुम्हाला खूप रेअर सापडतील. व्यावसायिक लोक ही सुद्धा रेअर सापडतील. पण सर्वात जास्त कुठली आहेत? आपली लूपवाली, जी समाजाला घेऊन चालतात. सो अशी वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला काय सापडतात? फिंगरप्रिंट सापडतात. त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला कळतो. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या फिंगरप्रिंट्स जो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही, पण तुम्ही स्वतःचे फिंगरप्रिंट्स तुम्ही अनालिसिस करता. जर मधला फिंगरप्रिंट्स असेल तर तुम्ही नेहमी सोसायटी बद्दल विचार कराल. आणि जर पहिला जर असेल तुमच्यामध्ये काही ना काही टॅलेंट असणार. आणि जर त्याच्या अगोदर जो गोल आहे तर तुमच्या दोन्ही अंगठ्यांवरती असेल, ते नेहमीच तुम्हाला आतून येणार की नाही मला बिझनेस करायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे, मला स्वतःचं अस्तित्व क्रिएट करायचं आहे. स्वाभिमानी असाल, जिद्दी असाल, रिजिड असाल, जे ध्येय तुम्ही ठरवलेले ते नक्कीच तुम्ही पूर्ण करा. अशा पद्धतीने काय असतं? प्रत्येकाचा नेचर असतं. आणि सायन्सने हे प्रूव्ह केलंय की ज्या व्यक्तीला ब्रेन नाही त्या लोकांच्या फिंगरप्रिंट सुद्धा नसतात. सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणजे जी मतिमंद तुम्ही मुलं बघाल किंवा जे तुम्हाला असे स्लो लर्नर की जी मुलं असतील किंवा स्पेशल चाइल्ड आपण जी म्हणतो, ती मुलं असताना त्या लोकांचा ब्रेन डेव्हलप झालेला नसतो. तर त्यांच्या फिंगरप्रिंट तुम्हाला पुसट सापडतील. ते आधार कार्डवरती ते फिंगरप्रिंट्स येत नाही, स्कॅनच होत नाही. मग त्यांच्या डोळ्यांचे गोळ्या घेतात. राईट. आणि सायंटिफिकली हे प्रूव्हन झालंय की अमेरिकेमध्ये हा बाळ जन्माला आलेला आणि त्याला ब्रेन नव्हता, तर त्याच्या फिंगरप्रिंट सुद्धा नव्हत्या. राईट. म्हणजे की तुमच्या ब्रेनचं आणि तुमच्या फिंगरप्रिंटचं काय कोरिलेशन. आणि ह्या सायन्सला सायकोलॉजिकल लेवलला, अँथ्रोपॉलॉजी लेवलला, राईट, न्यूरोसायन्स लेवलला नोबेल पारितोषिक मिळालं. आणि अशा सायन्सच्या बेसवरती आपण तुम्हाला काय करतो? हेल्प करतो की तुम्ही सायंटिफिकली कोणत्या क्षेत्रात करिअर करायला पाहिजे. तो खूप इंटरेस्टिंग विषय. जेवढा तुम्ही शिकाल तेवढं तुम्हाला कळतं. राईट. आता इकडे एक्झाम्पल द्यायचं ना मित्रांनो, मी थोडंसं फास्ट जातो बिकॉज ज्या मेन मुद्द्यावरती आपल्याला यायचंय. हा जस्ट प्रोडक्ट आहे. टेक्निकल गोष्टी ट्रेनिंग मध्ये आपण पुन्हा डेप्थ मध्ये सांगतो. म्हणजे मगाशी मी म्हणालो की जेवढं लवकर तुम्हाला तुमचं पोटेन्शियल कळेल ना, तेवढं तुम्ही फास्ट सक्सेस व्हाल. जेवढं तुमचं पोटेन्शियल तुम्हाला लेट कळेल ना, तेवढं तुम्हाला ग्रोथ करण्यासाठी वेळ लागणार. आणि त्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर स्क्रीनवरती आहेत लता मंगेशकर. सो यांना त्यांचं पोटेन्शियल वयाच्या 5व्या वर्षी कळालं की बाबा मी सिंगिंग करू शकते. आणि त्यांनी सुरुवात केली. स्टेज शो करायला सुरुवात केली, गाणं म्हणायला सुरुवात केली. आणि आज त्या काय झाल्या? भारताच्या गान सम्राज्ञी झाली. बिकॉज का? कारण की त्यांना त्यांचं टॅलेंट लवकर कळालं. राईट. जर यांना आपण जर बोललो की बाबा एक काम करा, सिंगिंग सोडा आणि ऍक्टिंग करा किंवा डान्सिंग करा, तर चालेल का? सो ऑब्व्हियसली त्या क्षेत्रात ते नाही काम करू शकत आणि तिकडे ते फ्लॉप होऊ शकतात. तर देवाने त्यांच्यामध्ये म्युझिक इंटेलिजन्स जबरदस्त दिले, त्याच्यातच ते काम करू शकतात. पण जर त्याने डान्सिंग वरती किंवा दुसऱ्या क्षेत्राचा विचार केला तर ते यशस्वी होऊ शकतात का? ऑब्व्हियसली नाही. राईट. सेकंड एक्झाम्पल द्यायचं. सो इकडे एक्झाम्पल देऊ शकतो आपण आईन्स्टाईनचं. यांना सुद्धा कळालं की बाबा माझं लॉजिकल ब्रेन आणि माझं ह्या गोष्टी मला खूप आवडतात. त्यांनी त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी जबरदस्त रिसर्च लोकांपर्यंत आणली. राईट. तर जर ह्यांना आपण जर बोललो की बाबा एक काम करा, तुम्ही सिंगर बना, तर ते बनवू शकतात का? नाही. कारण की आईन्स्टाईन जे व्यक्ती आहेत ना, त्यांच्यामध्ये दोनच इंटेलिजन्स जबरदस्त होते. एक तर लॉजिकल इंटेलिजन्स आणि दुसरं इमॅजिनेशन इंटेलिजन्स. या दोन इंटेलिजन्स वरती ते जगातील सर्वात बेस्ट सायंटिस्ट झाले. आणि असं आपल्या प्रत्येकामध्ये 10 इंटेलिजन्स असतात. किती? 10. सो 10 इंटेलिजन्सचा जर उपयोग तुम्ही जर करू शकलात तर नक्कीच तुम्ही खूप जबरदस्त लेवलला यशस्वी होऊ शकता. आणि अशा असंख्य केस स्टडी आपण तुम्हाला देऊ शकतो. तिसरं एक्झाम्पल द्यायचं. सचिन तेंडुलकर यांना सुद्धा वयाच्या खूप कमी वर्षामध्ये कळालं की मी क्रिकेट मला आवडतं आणि मी क्रिकेटच खेळू शकतो. मित्रांनो, ह्या व्यक्तीने त्याला अनुसरून स्वतःला डिवोट केलं आणि तो आज भारतातला काय झाला? मास्टर ब्लास्टर झाला. गॉड ऑफ क्रिकेट का बोललं जातं? बिकॉज त्यांना त्यांच्या इंटेलिजन्सची ओळख खूप लवकर कळाली. पण असे खूप सारे क्रिकेटर आहेत ना, त्यांना त्यांच्या इंटेलिजन्सची ओळख खूप लेट कळाली. मग झहीर खान असतील किंवा इतर जे खेळाडू असतील ते. पण ते तेवढे यशस्वी झाले का? त्याच्या एवढे नाही. त्यांना वेळ लागला, त्या क्षेत्रापर्यंत येण्यासाठी वेळ लागला. सो तुम्हाला सुद्धा तुमचं इंटेलिजन्स फाइंड आउट करायचं की तुमचं इंटेलिजन्स काय, आणि जेवढं लवकर शोधाल तेवढं तुमच्यासाठी फायदा आहे. आणि जर तुम्हाला लेट कळाला ना, तर तेवढं तुम्हाला त्या लेवलला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागणार. त्यामुळे जेवढं लवकर फाइंड आउट कराल तेवढं तुमच्यासाठी फायदा. ओके. आणि हे प्रत्येकासोबत होतं मित्रांनो. म्हणजे की देवाने आपल्याला काय दिलं? गिफ्ट टॅलेंट दिलं. स्क्रीनवरती तुम्हाला दिसते गिफ्टेड टॅलेंट आहे. आणि हे प्रत्येकाला, काही लोकांना हे टॅलेंट लवकर कळतं.
काही लोकांना लेट कळतं, काही लोकांना कळत सुद्धा नाही. म्हणजे की जी मंडळी आहेत त्यांना वयाच्या 7व्या-8व्या वर्षीच कळतं की मला देवाने हे टॅलेंट दिलं. तो त्याला काय करतो, नर्चराइज करतो. म्हणजेच की काय करतो, तो डिस्कव्हर करतो की नाही मला ह्याच्यातच काम करायचं, मला हेच काम करायचंय आणि तो त्याच्यातच एज्युकेशन घेतो, त्याच्यातच शिकतो आणि शेवटी त्या टॅलेंटचं काय होतं, रूपांतर वेल ट्रेंड टॅलेंट मध्ये होतं. म्हणजे तो त्या क्षेत्रामधला मास्टर होतो. आणि अशा असंख्य लोक तुम्ही बघितले असतील की तो कमी वयामध्ये त्या क्षेत्रात ते मास्टर होतात. बिकॉज का, कारण की त्यांनी त्याच्या टॅलेंट वरतीच काम केलं. पण बऱ्याच वेळा काय होतं ना, की आपण ह्या टॅलेंटला जर इग्नोर केलं तुमचं काय होतं, लर्निंग स्टॉप होतं आणि ते तुमचं टॅलेंट काहीच कामाचं टॅलेंट राहत नाही. त्याला बुरीड टॅलेंट म्हणतात. आणि आपल्या प्रत्येकासोबत होतं. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना, आपल्यापैकी बरेच लोक आहेत ना, 80% आपल्या विकनेसेस वरती काम करतात. तुला हे जमत नाही ना, याची प्रॅक्टिस कर. तुला हे आवडत नाही ना, याची प्रॅक्टिस कर. अरे गरज काय आहे? जी काही यशस्वी मंडळी झाली ते काही विकनेस वरती काम करत बसलीत का? नाही. त्यांनी त्यांच्या टॅलेंट वरती काम केलं, त्यांच्या इंटेलिजन्स वरती काम केलं. पण आपण काय करतो, 80% आपल्या विकनेस वरती काम करतो, 20% स्ट्रेंथ वरती काम करतो. चुकीच्या पद्धतीने आपण काय करतो, स्वतःला डेव्हलप करतोय. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही तुमच्या टॅलेंट वरती 80% काम केलं, 20% विकनेस वरती काम केलं, जबरदस्त रिझल्ट मिळेल. कळतंय मला काय सांगायचंय? आणि असं असंख्य मंडळी आहेत जे फक्त आणि फक्त काय करतात, त्यांचं जो स्ट्रेंथ आहे किंवा जे त्यांचे इंटेलिजन्स आहे त्याचा शोध घेतात आणि ती लोक यशस्वी होतात. आणि असे असंख्य एक्झाम्पल जगामध्ये आहेत. राईट. मग ती अशी जी मंडळी आहेत ना मित्रांनो, त्यांचं एज्युकेशन मॅटर करत नाही, त्यांचं क्वालिफिकेशन मॅटर करत नाही, त्यांचा एक्सपिरियन्स मॅटर करत नाही. आणि अशी असंख्य मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत. त्याच्यातलं काही एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर रजनीकांत आहेत. राईट. धीरूभाई अंबानी आहेत, बिल गेट्स आहेत, शाहरुख खान आहे, सचिन तेंडुलकर आहेत, AR रहमान आहेत, राईट, मेसी आहे. अशी असंख्य मंडळी आहेत ज्यांचं क्वालिफिकेशन, त्यांचं एक शिक्षण, एक्सपिरियन्स मॅटर करत नाही. पण आज ते त्यांच्या टॅलेंटच्या बेसवरती असंख्य लेवलला आपल्या पुढे गेले. फक्त आणि काय, फक्त ते एक टॅलेंट. तुम्ही तुमचं फक्त एक टॅलेंट शोधा, तुम्ही त्या लेवलला पोहोचू शकता. आणि हेच आपल्याला लोकांना सांगायचंय. हेच आपल्याला काय करायचंय, लोकांना सांगायचं. आणि ह्याच्या माध्यमातून आपण खूप जबरदस्त लेवलला काम करू शकतो. स्क्रीनवरती तुम्हाला ना हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. तुमच्यापैकी किती लोकांनी या दोघांना पाहिलेलं आहे? पाहिलं असेल तर येस म्हणून टाईप करा. पाहिलंय का? किती लोकांनी पाहिलंय यांना? ओके. सो मला जरा तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल, या दोघांमध्ये एकच सिमिलर गोष्ट सांगा. जर तुम्ही या दोघांना पाहिलं असेल, ऐकलं असेल, या दोघांमध्ये एकच सिमिलर गोष्ट काय आहे, ती मला सांगा. काय या दोघांमध्ये सिमिलर गोष्ट? एकच सिमिलर गोष्ट. या दोघांमध्ये एक सिमिलर गोष्ट आहे, ती जर तुम्ही सांगू शकलात तर मला नक्कीच आवडेल. काय सिमिलर गोष्ट आहे? दोघं फेमस आहेत, चांगलं अचिव्हमेंट केलंय. काय सिमिलर गोष्ट आहे? कोणी सांगू शकतं का? काय सिमिलर आहे दोघांमध्ये? सांगू शकत असाल तर माईक अनम्यूट करा किंवा मेसेज करा तरी चालेल. काय दोघांमध्ये सिमिलर आहे? कोणाला माहिती आहे का? नाही माहिती? ओके, हरकत नाही. मित्रांनो, या दोघांमध्ये एक गोष्ट सिमिलर आहे, ती म्हणजे की काय, या दोघांनी जे एज्युकेशन घेतलं, जे काही फॉर्मल एज्युकेशन घेतलं, त्या फॉर्मल एज्युकेशन घेऊन सुद्धा त्या क्षेत्रामध्ये काम नाही करत. या दोघांमध्ये सिमिलर ही एक गोष्ट आहे. जे एज्युकेशन त्यांनी घेतलं, ते एज्युकेशन घेऊन सुद्धा त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये लोक काम नाही करत. म्हणजे की निलेश साबळे बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत, पण आज ते डॉक्टर आहेत का? नाही. आज ते मिमिक्री आर्टिस्ट आहेत, आज ते लेखक आहेत, रायटर आहेत. राईट. आज ते काम वेगळं करतात. शंकर महादेवन हे बाय प्रोफेशन हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, पण आज ते काय करतात, सिंगर आहेत.
सो अशी असंख्य मंडळी आहेत आपल्या आजूबाजूला, जे काहीतरी एक पर्टिक्युलर एज्युकेशन घेतलंय पण काम काहीतरी वेगळ्या क्षेत्रात करतात. राईट. आणि हे केव्हा रिअलाइज होतं माहितीये, 30-35 उलटल्यानंतर. बऱ्याच लोकांना तेव्हा उलटतं. काही लोकांना माझ्याकडे वयाच्या 58व्या वर्षी पण आलेले लोक आहेत. त्यांना तेव्हा रिअलाइज होतं काहीतरी आपण करायला पाहिजे. राईट. सो काही लोकांना लवकर कळतं, काही लोकांना लेट कळतं, काही लोकांना कळत नाही. आता मग इकडे हा प्रश्न येतो, जर हे ह्यांच्या आई वडिलांना जर ह्यांच्या टॅलेंट बद्दल जर माहिती असतं, तेव्हा तू ह्या पर्टिक्युलरच फील्डमध्ये करिअर करू शकतो. सो मे बी आज डॉक्टरेट पदवीसाठी जे काही 30-40 लाख रुपये घातले, जे काही इन्व्हेस्टमेंट केले ते वाचले असते. किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करण्यासाठी जे काही 10-15 लाख रुपये जे इन्व्हेस्ट केले ते वाचले असते. आणि असे असंख्य लोक आज अशाच पद्धतीने काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतात आणि ती त्यांची डेप्थ इन्व्हेस्टमेंट होते. काय होते? डेप्थ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ते काही रिटर्न्स नाही. मग माझं असं प्रामाणिकपणे मत आहे, जे तुमचं टॅलेंट देवाने दिलं ना त्याच्यावरती काम करा. मग तिकडे एज्युकेशन मॅटर करत नाही, तुमचं तुम्ही कसे दिसता ते मॅटर करत नाही, तुम्ही काय कुठल्या बॅकग्राऊंड मधून आला ते मॅटर करत नाही, फक्त तुमचं टॅलेंट मॅटर करतं. आणि हे ज्यावेळेस आपण प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक व्यक्तीला ज्यावेळेस आपण सांगतो ना, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या लेवलला ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि ज्यावेळेस आपण सांगत नाही त्यावेळेस परिस्थिती अशी होते की प्रत्येक दर तासाला भारतामध्ये एक विद्यार्थी सुसाईड करतो. प्रत्येक 1 तासाला भारतामध्ये एक विद्यार्थी सुसाईड करतो. म्हणजे दरवर्षी भारतामध्ये 14,000 विद्यार्थी सुसाईड करतात. आणि ते पण असे साधे सुद्धा ब्रिलियंट स्टुडंट. राईट. बिकॉज का? तो प्रेशर त्यांना हँडल होत नाही, आवडीच्या क्षेत्रात काम करत नाही, सक्सेस मिळत नाही, फेल होतात बिकॉज त्या कारणामुळे. आणि 2021 मध्ये एकही सुसाईड केस झाली नाही. बिकॉज का? एक्झामच झाली नाही, रिझल्टच लागणार नाही, सगळे पास झाले. राईट. पण हे वस्तुस्थिती गेल्या वर्षी राहिली, पण ह्याच्या पुढे अगेन ते परत चालू होणार आहे. सो इकडे आपण त्या लोकांना त्यांच्या पोटेन्शियल बद्दल, त्यांच्या टॅलेंट बद्दल सांगू शकतो. ओके. सो आता हे का करायला पाहिजे, म्हणजे की ब्रेन मॅन्युअल जे आहे ते का करायला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागचं सायन्स काय. सो मित्रांनो, या सायन्सला DMIT सुद्धा म्हणतात. तुम्ही युट्यूब वरती किंवा गुगल वरती तुम्ही सर्च करू शकता, सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आता DMIT याला का म्हणतात? याला म्हणतात डर्मटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. आता डी म्हणजेच की काय? डर्मटोग्राफिक्स. आता हा सायंटिफिकली वर्ड आहे. आता डर्मा म्हणजेच की काय? आपली स्किन. आपल्या प्रत्येकाच्या बोटांवरती स्किन आहे. आता डर्मा म्हणजेच की काय? स्किन. आणि ग्राफिक्स म्हणजे काय? त्या स्किनवरती असणाऱ्या ज्या रेषा आहेत त्याला म्हणतात ग्राफिक्स. त्यामुळे तो शब्द येतो डर्मटोग्राफिक्स. आणि मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीमध्ये ना मल्टिपल इंटेलिजन्स असतात आणि ती शोधण्याची प्रोसेस त्याला टेस्टला म्हणतात DMIT, म्हणजे डर्मटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. आणि याचा खूप मोठा सायन्स आहे. म्हणजे हे सायन्स एका दिवसाचा नाही, 2 दिवसाचा नाही. आणि या सायन्स वरतून आपण खूप साऱ्या गोष्टी आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि हे शोधण्याचं काम केलंय प्रोफेसर हार्वर्ड गार्डनर यांनी, ज्यांनी बायोमेट्रिक्स क्षेत्रामध्ये, सायंटिफिक क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त लेवलला काम केलंय. आणि हे सायन्स जे आहे ते साधारणतः 300 वर्ष झाले याच्यावरती रिसर्च चाललाय. राईट. आणि हे पूर्णपणे सायंटिफिकली प्रूव्हन प्रोसेस, जी कोणताही व्यक्ती नाकारू शकत नाही. आणि ते शोधण्याचं काम, जे मल्टिपल इंटेलिजन्स शोधण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे की हार्वर्ड गार्डनर. यांच्या या थेअरीवरती कॉर्पोरेट वरती ट्रेनिंग दिली जाते. यांच्या या थेअरीवरती खूप सारे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट वरती ट्रेनिंग दिली जाते. आणि ह्या व्यक्तीने मल्टिपल इंटेलिजन्स शोधले की प्रत्येक व्यक्तीमध्ये 9 इंटेलिजन्स असतात. आणि त्या 9 इंटेलिजन्सचाच वापर करून तो व्यक्ती त्याच्या करिअरमध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. राईट. म्हणजे सिंपल थेअरी सांगितली आणि ह्या थेअरीज वरती डर्मटोग्राफिक्स मधून आपल्याला ह्या गोष्टी कळतात. राईट. सो यांच्याबद्दल तुम्ही रिसर्च करू शकता. युट्यूब वरती, गुगल वरती तुम्ही यांचं नाव शोधू शकता. हार्वर्ड गार्डनर हे पर्सन जे आहे ते ग्रॅज्युएट होते बोस्टन स्कूल ऑफ मेडिसिन न्यूरोलॉजी. हार्वर्ड ग्रॅज्युएट्स मध्ये हे प्रोफेसर होते, सायकोलॉजिस्ट होते आणि कॉग्निशन लेवलला त्यांनी खूप मोठा रिसर्च केलेला आहे. यांचं एक पुस्तक आहे, फेमस बुक ऑफ फ्रेम्स ऑफ माइंड. 1983 मध्ये हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं आणि खूप जबरदस्त पुस्तक आहे. जर तुम्हाला खूप जास्त क्युरियोसिटी असेल तर हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन तुम्ही सर्च करू शकता. ज्यांना फादर ऑफ डर्मटोग्राफिक्स म्हणलं जातं त्यांचं नाव हरोल्ड कुमिन्स. ह्या व्यक्तीने 7,000 पेक्षा जास्त रिसर्च केलेले आहे. म्हणजे फिंगरप्रिंट्स घेतल्या, त्या रिसर्च केला, त्याचा रिपोर्ट जो आहे ना तो सबमिट केला की बाबा ह्या फिंगरप्रिंट्स नुसार हे कॅरेक्टरिस्टिक असतात. आणि हे रिसर्च जो आहे ना सायंटिफिकली त्यांनी प्रूव्हन केला आणि तो रिसर्च मान्य केला गेला. आणि त्याच्यावरती काय मिळालं की हे सायंटिफिकली प्रूव्हन प्रोसेस आहे, ज्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टरिस्टिक, त्याचं टॅलेंट, त्याचं पोटेन्शियल तुम्ही ओळखू शकता. याच्याबद्दल त्यांनी काय केलं? रिसर्च केला. आणि यांचं सुद्धा खूप एक मोठं कॉन्ट्रीब्युशन ह्या क्षेत्रामध्ये आहे. राईट.
आणि ह्या व्यक्तीने सुद्धा एक पुस्तक लिहिलं आहे, राईट. ते पुस्तक काय आहे, सॉरी, फिंगर ऑफ प्रिंट्स अँड पाम्स अँड सोल्स. हे पुस्तक सुद्धा तुम्ही, जर क्युरिओसिटी असेल तर तुम्ही ते क्युरिओसिटीला अनुसरून ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ज्याच्यामध्ये फिंगरप्रिंट्स वरती त्यांनी डेप्थ मध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारच्या फिंगरप्रिंट्स असतात, मग त्यांचं कॅरेक्टरिस्टिक कसं असतं, राईट. म्हणजे टेक्निकल विषय तो तुम्ही समजून घेऊ शकता जर तुमची क्युरिओसिटी असेल. ओके. आता नेमकं ही जी प्रोसेस आहे ना ती काय रिव्हील करतं त्याच्याबद्दल आपण बोलूया. ओके. यामध्ये तर पहिलं तर आपल्याला हे कळतं की आपला ब्रेनचा डॉमिनन्स, म्हणजे की आपला ब्रेन कुठल्या लेवलला डॉमिनन्स आहे, म्हणजे लेफ्ट ब्रेन जास्त डॉमिनन्स आहे की राईट ब्रेन जास्त डॉमिनन्स आहे. जर तुमचा लेफ्ट ब्रेन जर जास्त डॉमिनन्स असेल तर तुम्ही लॉजिकल थिंक करा. म्हणजे कोणतीही गोष्ट करताना का, कधी, कशासाठी, कोणासाठी, मग काय मिळणार, कसं होणार, राईट. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये का, वाय वाय वाय, हाऊ, हे 4W1H कन्सेप्ट तुम्ही वापरणं, लॉजिकली विचार करणं, राईट. कोणतीही गोष्ट करताना तुम्ही लॉजिकली विचार करा, मला काय मिळणार, मग तुझा काय फायदा, मग कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, मग तो का करतो, मग अशा आत्ताच का करायला पाहिजे, उद्याच का करायला पाहिजे, हे लॉजिकली प्रश्न विचार. राईट ब्रेन जास्त तुमचा डॉमिनन्स असेल तर तुम्ही क्रिएटिव्ह असाल, तुमच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असेल. तुम्ही चॅलेंज सांगा, त्या व्यक्तीकडे सोल्युशन असणार. हा व्यक्ती क्रिएटिव्ह असतो. क्रिएटिव्ह म्हणजे खूप डिझाईन भारी काढेल असं नाही. क्रिएटिव्ह म्हणजे की काय, ह्याच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं इनोव्हेटिव्ह सोल्युशन असणार. म्हणजे काही प्रॉब्लेम सांगा, ह्याच्याकडे सोल्युशन असणार. त्यामुळे असा व्यक्ती खूप जबरदस्त लेवलला मार्केटिंग करू शकतो, खूप जबरदस्त लेवलला सेल्स करू शकतो, राईट. हे त्याचं प्रत्येकाचं डॉमिनन्स वेगळं असतं आणि हे आपल्याला कसं कळतं, ह्या प्रोसेस मधून कळतं. ओके. आता इकडे काही इंटेलिजन्स आहे, ज्या इंटेलिजन्स बद्दल आपण बोलणार. टोटल ना 10 इंटेलिजन्स आहे. त्याच्यातलं इंट्रापर्सनल इंटेलिजन्स आहे, राईट. आता इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे काय, स्वतःबद्दलचं इंटेलिजन्स, म्हणजे हा व्यक्ती स्वतःबद्दल कसा विचार करतो की मला आयुष्यात काय करायचं आहे, मला आयुष्यात मी कशाला जगायला आलोय, माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे, पर्पज काय आहे, मग आजूबाजूला जी मंडळी आहेत ती अशी का वागतात, मग ते असे वागण्यापाठीमागचं कारण काय. ही लोक खूप डेप्थ मध्ये विचार करतात, खूप डेप्थ मध्ये, म्हणजे साधा सुद्धा विचार नाही करत, खूप डेप्थ मध्ये, राईट. आणि अशी जी मंडळी असतात ना त्यांना एकांतामध्ये राहायला आवडतं. त्यामुळे तुमच्या घरामध्ये बघा, जर एखादा व्यक्ती जर घरामध्ये शांत असेल तर त्या व्यक्तीला तुम्हाला स्पष्टता द्यावी नाही लागत की त्याने आयुष्यात काय करायला पाहिजे. तो समोरून तुम्हाला सांगेल की त्याला काय बनायचंय, त्याला काय हवंय, त्याला काय नाही हवंय. तो स्वतःहून त्या गोष्टी त्यांना सांगतो. तो थोडासा मॅच्युअर्ड पद्धतीचा व्यक्ती असतो. त्यामुळे असा व्यक्ती जो आहे ना तो घरात शांत जागी बसलेला असतो, एकट्यामध्ये बसलेला असतो, बिकॉज तो त्या गोष्टीचा विचार करत असतो. आणि तसंच एक दुसरा जो व्यक्ती असतो ना, तो म्हणजे की काय इंटरपर्सनल, म्हणजे की हा असा व्यक्ती असतो ज्याला स्वतःबद्दलची क्लिअरिटी नसते. मी काय करायला पाहिजे, माझ्या आयुष्यात काय महत्वाचं आहे, तर मी कोणत्या गोष्टी माझ्या स्वतःसाठी करायला पाहिजे, हा त्याच्याबद्दलची याला क्लिअरिटी नसते. पण हा, लोकांच्या भावना काय आहेत, लोकांना काय हवंय, लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, लोकांना काय चॅलेंजेस येतात, त्याच्यावरती त्याला सोल्युशन द्यायला आवडतं आणि त्याला लोकांमध्ये मिक्स व्हायला आवडतं. त्याच्यातलं म्हणजे की काय इंटरपर्सनल. म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो इंट्रापर्सनल आहे, दुसरा व्यक्ती जो इंटरपर्सनल आहे. त्यामुळे घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल, पहिला मुलगा जो असतो ना मोठा, हा शांत असतो. आणि जो दुसरा मुलगा असतो ना, तो घरामध्ये कमी, बाहेर जास्त असतो. बिकॉज का, त्याचा इंटरपर्सनल हाय आहे. इंटरपर्सनल काय आहे, हाय आहे. त्यामुळे तो घरात नाही, घराच्या बाहेर आहे. मग तो लोकांमध्ये असणार, लोकांमध्ये एन्जॉय करणार, पार्टीमध्ये जाणार, कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये तो पार्टिसिपेट करणार, लोकांना मोटिवेट करणार, गाईड करणार, लिडरशिप क्वालिटी येणार, तो लोकांना प्रेरित करणार, लोकांना घेऊन जाणार, पुढे पुढे असणार, राईट. पण जो दुसरा जो आहे ना तो घरामध्ये असणार. पण ह्या प्रत्येकामध्ये क्वालिटी वेगवेगळ्या असतात ना. तर अण्णा हजारे जे आहेत ते त्या क्षेत्रामध्ये फेमस आहेत, पण तसंच दलाई लामा जे आहे ते वेगळ्या क्षेत्रामध्ये फेमस आहेत. सो असं प्रत्येकामध्ये ना वेगवेगळे इंटेलिजन्स असतात आणि त्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला कळतं की तो व्यक्ती नेमका कसा विचार करतो आणि सायंटिफिकली आपण कोणत्याही व्यक्तीला आपण एक्सप्लेन करू शकतो. सो मी इकडे जास्त इंटेलिजन्स बद्दल नाही बोलणार डेप्थ मध्ये. मी आज फक्त काही बेसिक इंटेलिजन्स बद्दलच बोलणार आहे. ओके. त्याच्यातील काही इंटेलिजन्स म्हणजे की काय, की जे मला असं वाटतंय लॉजिकल इंटेलिजन्स. आता लॉजिकल इंटेलिजन्स म्हणजे नाही सर्वात महत्वाचं इंटेलिजन्स, म्हणजे हा व्यक्ती लॉजिकली विचार करतो, नंबर कॅल्क्युलेशन करणं. ओके. अशा व्यक्तींना नंबर मध्ये खूप इंटरेस्ट असतो. सो असे व्यक्ती नंबर मध्ये एक्सपर्ट असतात, असे व्यक्ती मॅथ्स मध्ये एक्सपर्ट असतात, असे व्यक्ती कोणतीही गोष्ट जे आहेत ना ते लॉजिकली विचार करतात. डिस्टन्स कॅल्क्युलेट करणं, राईट, मेजरिंग करणं, सो लॉजिकली विचार करतात. आणि जी लोक लॉजिकली विचार करतात ना ती लोक त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये एक्सपर्ट होतात. जसं एक्झाम्पल म्हणजे आर्यभट्ट,
म्हणजे की यांनी त्यांच्या त्या प्रवासामध्ये खगोलशास्त्रामध्ये खूप जबरदस्त लेवलला कामगिरी केली. बिकॉज का फक्त लॉजिकल इंटेलिजन्स. तर असं प्रत्येकामध्ये लॉजिकल इंटेलिजन्स असतं, पण ते कमी जास्त प्रमाणात असतं. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, जर तुम्हाला फायनान्शियली प्लॅनिंग करता येत नसेल, तुम्हाला फायनान्शियली प्लॅनिंग करता येत नसेल किंवा पैशांचा हिसाब किताब ठेवता येत नसेल, राईट, तर तुमचं लॉजिकल पार्ट लो. तुमच्याकडे पैसे येणार पण पैशाचा हिसाब राहणार नाही, खर्च खूप जास्त होणार, सेव्हिंग खूप कमी होणार, बिझनेस करत असाल तर रिकव्हरी प्रॉब्लेम्स येणार, तुम्हाला खूप सारे चॅलेंजेस येणार, राईट. हे काय येतात? बिकॉज लॉजिकल इंटेलिजन्स, राईट. तो जर हाय असेल तर वेगळे इंटेलिजन्स तुमच्यामध्ये येऊ शकतात. सो मला जरा तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल तर लॉजिकल इंटेलिजन्सचा उपयोग कुठे कुठे होतो, काय वाटतं तुम्हाला? या लॉजिकल इंटेलिजन्सचा कोणत्या क्षेत्रात जास्त उपयोग होतो? थोडंसं आपण जरा इंटरॅक्टिव्ह करूया. जर समजा एखाद्या व्यक्तीचा लॉजिकल इंटेलिजन्स आहे, हाय, तर तो त्याचा उपयोग कोणत्या क्षेत्रात करू शकतो? म्हणजे आपण शाळा शिकत होतो 1ली ते 10वी, तर लॉजिकल इंटेलिजन्स जर हाय असेल तर कोणत्या क्षेत्रात तो व्यक्ती काम करू शकतो? काय वाटतं तुम्हाला? कोणत्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये तो मास्टर असू शकतो? तुम्ही सांगू शकता का? आज मी फक्त 2च इंटेलिजन्स बद्दल बोलणार आहे, जास्त इंटेलिजन्स बद्दल मी सांगणार नाहीये. कोणत्या क्षेत्रामध्ये तो काम करू शकतो तो व्यक्ती? काय आयडिया? नाही. ह्या व्यक्तीला कोणी बघितलंय? या व्यक्तीचं नाव पी रामानुज, मॅथमॅटिशियन आहेत आणि 19 सेंचुरीमध्ये ह्या व्यक्तीने खूप जबरदस्त लेवलला रिसर्च केलेले आहे, राईट. आणि ह्या व्यक्तीने मॅथमॅटिक्स क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त काम केलेलं आहे, राईट. लॉजिकल इंटेलिजन्स आहे, सुंदर पिक्चर आहे, लॉजिकल इंटेलिजन्स आहे. बिकॉज जे सॉफ्टवेअर बनवावं लागतं तिकडे कम्प्युटरची भाषा वापरावी लागते आणि तिकडे लॉजिकली पार्ट तुमचा हाय लागतो. जर तुमचा लॉजिकली पार्ट जर चांगला असेल तर तुम्ही चांगले इंजिनियर बनू शकता, तुम्ही चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर बनू शकता, तुम्ही चांगले आर्किटेक्चर बनू शकता, तुम्ही चांगले मॅथमॅटिशियन बनू शकता, चांगलं फायनान्स कॅल्क्युलेशन करू शकता, सीए, चार्टर्ड अकाउंट वगैरे किंवा अकाउंटंट ह्या फील्डमध्ये तुम्ही काम करू शकता, राईट. बिल गेट्स आहेत ते सुद्धा लॉजिकल इंटेलिजन्स त्यांचा हाय आहे, त्यामुळे मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी त्यांनी बनवलं, सॉफ्टवेअर बनवलं बिकॉज ऑफ लॉजिकल इंटेलिजन्स. पण बऱ्याच वेळा काही लोकांचं लॉजिकल इंटेलिजन्स लो असून सुद्धा ते इंजिनिअरिंग फील्डमध्ये करिअर करायला जातात. आणि मग भारताची परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये दरवर्षी 7 लाख इंजिनियर घडवले जातात, पण ते सगळे रॉ मटेरियल असतात. ते सगळे रॉ मटेरियल असतात, त्यांची मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही, जॉब मिळत नाही, त्यांना करिअर मिळत नाही, त्यांना ग्रोथ मिळत नाही. बिकॉज का? लॉजिकल इंटेलिजन्स लो असून सुद्धा त्या फील्डमध्ये काम करतात. सो जर आपल्याला इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायचं असेल तर कोणत्याही फील्डमध्ये काम करायचं असेल तिकडे लॉजिकल इंटेलिजन्स तुमचा चांगलाच असला पाहिजे. अजून एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हे आपले ज्यांचं नाव आहे, हे सुद्धा यांच्या नावाने इंजिनिअरिंग डे सेलिब्रेट केला जातो, एम विश्वेश्वराय. सो या व्यक्तीच्या नावाने इंजिनिअरिंग डे सेलिब्रेट केला जातो. बिकॉज का? फक्त लॉजिकल इंटेलिजन्स. सो लॉजिकल इंटेलिजन्स खूप महत्वाचा आहे. आणि हे जर आपल्याला रिपोर्ट्स मध्ये कळालं की बाबा ह्या व्यक्तीचा लॉजिकल इंटेलिजन्स लो आहे, अशा व्यक्तीला राग खूप जास्त येणार, छोट्या छोट्या गोष्टीवर त्याच्यामध्ये अँगरनेस येणार, राईट. तो भांडखोर असणार, डायरेक्ट अंगावरती धावून जाणार, किंवा त्याला फक्त जस्ट थोडं थोडं काहीतरी तुम्ही बोललात ना तो लगेच त्याचा आवाज वाढणार, त्याच्या बॉडीचा टेम्परामेंट हाय होणार, बिकॉज का? लॉजिकल इंटेलिजन्स लो आहे. सो हे आपल्याला काय कळतं? रिपोर्ट्स वरनं कळतं. आणि हे जर आपण त्या व्यक्तीला जर सांगितलं किंवा त्याच्या बायकोला सांगितलं तर आपल्याला फायदा होतो की सर मॅडम तुमच्या नवऱ्याचं लॉजिकल इंटेलिजन्स लो आहे, तर त्यांना हे प्रॉब्लेम्स येणार. तर तिकडे जरा तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तर बरेचसे रिलेशनशिप आपण स्पॉइल होण्यापासून थांबवू शकतो. सेम विद्यार्थ्यांमध्ये, राईट, ज्याचा लो असेल त्याला खूप राग येत राहणार, अँगरनेस येत असणार, या सगळ्या गोष्टी काय करू शकता तुम्ही? चेंज करू शकता किंवा काहीतरी त्यांना त्यांना टूल्स देऊ शकता. त्यासोबतच लॉजिकल इंटेलिजन्सचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हे विश्वनाथन आनंद, ज्यांचा लॉजिकल इंटेलिजन्सचा वापर करून ते चेस क्षेत्रामध्ये अग्रेसर लेवलला पोहोचले. सो प्रत्येक व्यक्तीनं त्याच्या त्या टॅलेंटचा उपयोग करतो. आता तुम्ही रिसेंटली ना युट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिला असेल, कोल्हापूरचा एक एक मुलगा आहे, राईट. त्याचं कॅल्क्युलेशन जे मॅथ्सचं ते खूप जबरदस्त, म्हणजे तो काय कुठल्या कुठल्या कोटीचं तो कॅल्क्युलेशन करतो, पण त्याला त्याच्या त्या इंटेलिजन्सची किंमतच माहिती नाही.
तो काहीतरी वेगळंच काम करतोय, पण त्याच्यामध्ये ते देवाने ते एकच इंटेलिजन्स दिली. आता इकडे खूप सारं असं इंटेलिजन्स असतं ते त्याच्यामध्ये विकनेस असतात. म्हणजेच की त्या व्यक्तीला जर समजा इंट्रापर्सनल लो असेल, त्याला स्वतःची क्लिअरिटी नसेल, तर क्लिअरिटी नसेल तर त्याला माहितीच नसेल की त्याच्या त्या इंटेलिजन्सचा उपयोग करायचा कसा. आणि त्यामुळे तो भटकतोय, भरकटतोय, त्याला मार्गदर्शन करणारा कोण नाही, पण त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. आणि ते जर ते लहानपणीच नर्चराईज झालं असतं, तर आज तो असं हे काम करत बसला नसता. तो आज मोठा सायंटिस्ट असता, आज मोठा मॅथमॅटिशियन असता. कळतं मला काय सांगायचं? तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ना हे टॅलेंट आहे. फक्त गरज आहे त्याला वेळेवरती ओळखणं. त्याला वेळेवरती नर्चराईज करणं आणि बऱ्याच वेळा ते होत नाही. ओके. सो बॉडीली कायनेस्थेटिक आहे ज्याच्यामध्ये फिजिकली स्ट्रेंथचा वापर केला जातो. माशी लोक मिलिटरी, नेव्ही, आर्मीमध्ये काम करतात. राईट. काही लोकांचं फाईन मोटर स्किल चांगलं असतं, तर हे लोक आर्टिस्टिक असतात, म्हणजे डिझाईन काढण्यामध्ये, कलाकारी करण्यामध्ये, एक्सप्रेशन देण्यामध्ये, राईट, ऍक्टिंग करण्यामध्ये ही लोक जबरदस्त असतात. त्यासोबत जादू करण्यामध्ये ही लोक जबरदस्त असतात. राईट. त्यासोबतच ही लोक आर्टिस्टिक लेवलला पण खूप जबरदस्त असतात. म्हणजे त्याच्यातलं एक्झाम्पल रेखा आहे. सो यांची अदा किंवा यांचे एक्सप्रेशन बेट नाही करू शकत कोणी. राईट. सो हे काय होतं? बिकॉज त्यांच्यामध्ये असलेले ते इंटेलिजन्स. राईट. त्यासोबतच हे इंटेलिजन्स खूप महत्वाचं आहे, लँग्वेजची. म्हणजेच की काय? बोलण्याचं. ही जी लोक असतात ना, ते शब्द पकडतात, शब्दांची भाषा त्यांना कळते, टोन त्यांना कळतो, ग्रामॅटिकल त्यांचं खूप चांगलं प्रोनाऊन्सिएशन असतं, शब्दांवरती खूप चांगली पकड असते, त्यांना लिहायला वाचायला सगळं आवडतं. आणि हे जे इंटेलिजन्स आहेत ना, हे खूप महत्वाचं आहे कोणत्याही फील्डमध्ये. जर मला सेल्समध्ये काम करायचं असेल, तर माझं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगलं पाहिजे. मला मार्केटिंगमध्ये काम करायचं, मला लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगलं असलं पाहिजे. मला बिझनेस करायचं, तर मला माझं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगलं असलं पाहिजे. जर समजा ते लो असेल ना, तो व्यक्ती काहीच बोलणार नाही. त्याच्यामध्ये पोटेन्शियल असेल, टॅलेंट असेल, पण त्या टॅलेंटचा त्याला उपयोग करता येणार नाही, कारण की त्याला बोलताच येत. सो असं प्रत्येकामध्ये हे टॅलेंट दिलेलं असतं. आणि जर त्या लिंग्विस्टिक इंटेलिजन्सचा जर समजा त्याला उपयोग करता येत नसेल, तर काहीच फायदा नाही. त्यामुळे बघितलं असेल की बऱ्याच वेळा ना, जी लोक खूप टॅलेंटेड असतात, पण त्यांना बोलता येत नसल्यामुळे, तर त्यांचं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स लो असल्यामुळे ना, त्यांना त्यांच्या मनातल्या भावना, विषय मांडता येत नाही. आणि त्याच्या त्या एका प्रॉब्लेम्समुळे त्यांच्या मधलं खूप साऱ्या पोटेन्शियलचं त्यांना चांगलं अपॉर्च्युनिटीमध्ये रूपांतर करता येईल. आणि असे असंख्य एक्झाम्पल आपण बघितले. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला देतो. आपण ज्या शाळेमध्ये आपण शिकतो, राईट, तिकडे ना खूप सारे टीचर असतात. एक टीचर असा असतो ज्याच्याकडे खूप नॉलेज आहे, खूप नॉलेज आहे, खूप नॉलेज आहे. पण त्याचा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स लो आहे. त्यामुळे त्याच्याकडे नॉलेज असून सुद्धा त्याला एक्सप्रेस होता येत नाही. त्याला त्याचा विषय लोकांना कन्व्हे करता येत नाही. राईट. बिकॉज का? कारण की त्याचा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स लो. आणि एक टीचर असा असतो ज्याच्यामध्ये एवढं नॉलेज नाहीये किंवा एवढं त्याच्यामधलं ते जे ज्ञान असलं पाहिजे तेवढं नाहीये, पण त्याला बोलता येतं. आणि त्याच्या त्या गोष्टीवरती तो त्या शाळेतला फेमस टीचर होतो. मुलं त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात, मुलं त्यांच्याकडे जातात. बिकॉज का? लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. तो लिंग्विस्टिक इंटेलिजन्स खूप महत्वाचं. म्हणजेच की काय? तुम्हाला शब्दांवरती खूप चांगली पकड असली पाहिजे. मग अशी लोक कुठे काम करू शकतात? अशी लोक एकतर खूप चांगले रायटर असतात, खूप चांगले लिखाण करू शकतात. यामध्ये दोन पद्धतीचं कम्युनिकेशन असतं. एक तर असतं नॉन व्हर्बल आणि असतं व्हर्बल. नॉन व्हर्बल मध्ये ज्यांना एक्सप्रेस होता येत नाही, त्यांना खूप चांगलं लिहिता येतं. त्याच्यातलं चेतन भगत हे एक्झाम्पल आहे. म्हणजे ते बोलणार खूप कमी, पण लिखाणामध्ये त्यांचा हात नाही पकडू शकत. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. त्यासोबतच आपले निलेश साबळे व्हर्बल कम्युनिकेशन, म्हणजे की खूप चांगले रायटर आहेत. आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवतात. राईट. व्हर्बल कम्युनिकेशन. त्यासोबतच अजून एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर गोपालदास गौर यांचं सुद्धा कम्युनिकेशन खूप भारी आहे. आणि त्यामुळे ही जी मंडळी आहेत ना, जरी तुम्हाला जर ही दिसली ना मंडळी, तर तुम्हाला कम्युनिकेशन जर तुमचं चांगलं असेल लिंग्विस्टिक, तर त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये तुम्ही झेंडे काढू शकता. त्यामुळे हे इंटेलिजन्स जे आहेत ना खूप महत्वाची आहे. राईट. काही लोकांचं तुम्ही बघितलं असेल, त्यांना ना बोलायचं असतं, पण त्यांना ते शब्द सापडत नाही, बिकॉज लिंग्विस्टिक इंटेलिजन्स लो आहे. सो तुम्हाला ते फाइंड आउट करावं लागेल की तुमचा काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला अनुसरून तुम्हाला स्वतःमध्ये चेंज करावं लागेल. ओके. विश्वास नांगरे पाटील IPS ऑफिसर खूप आहे. मग हेच का फेमस झाले? बिकॉज लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हाय आहे आणि त्या इंटेलिजन्स वरती ते महाराष्ट्रातील नंबर 1 IPS ऑफिसर झाले. आणि आज त्यांना असंख्य लोक, लाखो लोक फॉलो करतात. बिकॉज का? लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. त्यांच्या त्या बोलण्यावरनं लोकांना मोटिवेट करणं, प्रेरित करणं,
शब्दांचा वापर करणं, आणि आज त्याच्यामुळे आज ते फेमस आहेत. आणि असे पण काही अधिकारी आहेत ना जे बोलत नाहीत, पण ती फेमस आहेत का? नाही. सो हे सुद्धा इंटेलिजन्स खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यातीलच अजून एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपले राजसाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी. सो या लोकांचं सुद्धा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगलं आहे. त्यामुळे आज लोकांना मॉपमध्ये गोळा करणं, लोकांना प्रेरित करणं, लोकांना एज्युकेट करणं, एम्पॉवर करणं का शक्य आहे? एक व्यक्ती आहे जो महाराष्ट्रावरती राज्य करतो आणि एक व्यक्ती जो देशांवरती राज्य करतो, बिकॉज ऑफ लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. आणि हे खूप महत्वाचं आहे. सो त्यामुळे या पर्टिक्युलर इंटेलिजन्सचा वापर करून तुम्हाला कळतं की तुमच्यात कोणतं इंटेलिजन्स आहे, कोणतं इंटेलिजन्स कमी आहे, हे आपल्याला कळतं. म्युझिक इंटेलिजन्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही म्युझिक क्षेत्रामध्ये त्याचा वापर करू शकता, राईट. हे मी तुम्हाला जास्त डेप्थ मध्ये एक्सप्लेन नाही करणार, बिकॉज आपल्याला वेगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. व्हिज्युअल स्पेशल इंटेलिजन्स असतं, ज्यांचं व्हिज्युअल खूप जबरदस्त असतं. अशी लोक खूप चांगल्या लेवलला मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर, 3D आर्टिस्ट किंवा चांगले पायलट, ड्रायव्हर होऊ शकतात, राईट. नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स मध्ये ज्यांना निसर्गाला अनुसरून त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स असतं, अशी जी मंडळी आहेत ते फोटोग्राफी करू शकतात. वाईल्ड फोटोग्राफी, त्यांना निसर्गामध्ये जायला आवडतं. अशी लोक खूप चांगल्या लेवलला जेवण बनवतात, चांगले कुक असतात. शिकायची गरज नाही, फक्त स्मेल वरती, टेस्ट वरती ते तशा पद्धतीने जेवण बनवतात, बिकॉज देवाने त्यांच्यामध्ये ते गुण दिलेले आहेत. आणि हे खूप रेअर लोकांमध्ये असतं. त्यासोबत हा व्यक्ती जो आहे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आहे. सो काही लोक पेट लवर असतात, काही लोक अॅनिमल लवर असतात. बिकॉज का? बिकॉज त्यांच्यामध्ये ते गुण दिले. म्हणजे ही अशी मंडळी असतात, क्लायमेट चेंज झालं यांच्या बॉडीमध्ये चेंज व्हायला लागतात. ढगाळ वातावरण असेल यांचा मूड ऑफ असेल, ब्राईट वातावरण असेल यांचा मूड खूप उत्साही असणार. सो हे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले असतात. त्यासोबतच आपल्याला एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी सुद्धा कळते, की तो पर्सनॅलिटी डॉमिनंट आहे, इन्फ्लुएन्सर आहे, स्टेडी आहे की कंप्लायन्स आहे. जर एखादा व्यक्ती डॉमिनन्स आहे, म्हणजेच की ती व्यक्ती कोण आहे? ईगल पर्सनॅलिटी. म्हणजे ईगल पर्सनॅलिटी जी आहे ती डॉमिनन्स पर्सनॅलिटी. ही पर्सनॅलिटी नेहमी ऑथॉरिटी घेणार, राईट, कंट्रोल करण्याचं काम करणार. मग ही लोक काय करणार? इतरांना डॉमिनेट करणार, त्यांच्यावरती वर्चस्व गाजवणार आणि अधिकार गाजवणार. तर अशी लोक कोण असतात? डॉमिनन्स. सो आपल्याला कळतं की एखादा व्यक्ती डॉमिनन्स आहे की काय आहे, तो ईगल आहे की डॉमिनन्स आहे, हे आपल्याला कळतं. दुसरा आहे इन्फ्लुएन्सर. इन्फ्लुएन्स म्हणजे की काय? पिकॉक पर्सनॅलिटी. सो हे मुडी असतात थोडेसे. मुडी म्हणजेच की काय? त्यांच्या मूडनुसार हे लोक काम करतात. तुम्ही कधी मोराला असं बोलू शकत नाही बाबा डान्स कर. त्याच्या मूडवरती असेल तेव्हा तो डान्स करतो. पण तो काय करतो? इन्फ्लुएन्स करतो. आणि असा जो व्यक्ती आहे ना, खूप जास्त इन्फ्लुएन्शियल असतो. म्हणजे लोक यांना बघितल्यानंतर इन्फ्लुएन्स होतात. या काय भारी दिसतात, या काय भारी बोलतात. ते इन्फ्लुएन्सर लोक असतात. पण हे थोडेसे टाइमाचे पंक्च्युअल नसतात. हे वेळेवरती कधीच पोहोचत नाही. राईट. डॉमिनंट पर्सनॅलिटी वाले ही या लोकांना फ्रीडम आवडतं, स्वातंत्र्य आवडतं, राईट. आणि यांच्या स्वातंत्र्यावरती जर कोणी बोट टाकण्याचा प्रयत्न केला, हे लोक अग्रेसिव्ह होतात, बोल्ड होतात, रिझल्ट होतात, चिडतात, राईट. पण इन्फ्लुएन्स व्यक्ती हा कधीच वेळेवरती येत नाही. अर्धा तास बोलल्यानंतर 2 तासांनी येतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, जे पिकॉक पर्सनॅलिटी वाले लोक असतात ना, यांना वेळेचं कधी नियोजन होत नाही. आणि कितीही पालन करण्याचा प्रयत्न केला तर हे पालन करू शकत नाही. स्टेडी म्हणजेच की काय? कबूतर. ही लोक चांगली काम करतात. म्हणजे एखाद्या क्षेत्रातलं जर त्याला काम दिलं ना, हे कामच करत बसतात. मग काम 8 तास 9 तास जी काही त्यांची ड्युटी असेल ते ड्युटी करत बसणार. घरातल्या ज्या स्त्रिया असतात मग त्यांचं ते कामच करत बसतात. तर ही बेसिकली काम करणारी मंडळी आहे, स्टेडी. यांना घोळक्यामध्ये लागतं, एकट्यामध्ये हे राहू शकत नाही, राईट. तर आपल्या प्रत्येकामध्ये जर आपण विचार केला की आपण कोण आहोत याच्यातले, स्टेडी आहोत का, इन्फ्लुएन्सर आहोत का, डॉमिनन्स आहोत का. चौथं म्हणजे की काय? कंप्लायन्स, म्हणजे की ऑल पर्सनॅलिटी. ही जी पर्सनॅलिटी असते ना, ही थोडी रिसर्च करणारी पर्सनॅलिटी असते, R&D करणारी मंडळी असतात, खूप डेप्थ मध्ये जाऊन विचार करणारी असतात. त्यामुळे ही मंडळी जी आहेत ना, ही मंडळी तुम्हाला नेहमी काही ना काही रिसर्च करत बसतात. त्यांचं अक्षर खूप लहान असतं, रिसर्च करत असतात, चौकशी जास्त करत बसणार, राईट. खूप इन्फॉर्मेशन गोळा करत बसणार, R&D करत बसणार. तर अशा आपल्या प्रत्येकामध्ये ना या 4 पैकी कुठलीतरी एक पर्सनॅलिटी असते. आयदर तुम्ही ईगल असाल म्हणजे डॉमिनंट, तुम्ही पिकॉक म्हणजे इन्फ्लुएन्सर असाल, राईट. तर तिसरं म्हणजे की स्टेडी, म्हणजे की तुम्ही कबूतर असाल. तर चौथं म्हणजे की ऑल, म्हणजे कंप्लायन्स पर्सनॅलिटी, म्हणजे की काय? तुमचं रिसर्च खूप जबरदस्त असणार. आणि असं प्रत्येकामध्ये ना 4 पर्सनॅलिटी आपल्या असतात. आणि हे आपण रिपोर्ट्स नुसार आपल्याला काय कळतात? गोष्टी कळतात. आपल्याला आपलं इनबॉर्न टॅलेंट कळतं लर्निंगचं, की आपण ऑडिटरी आहोत का, आपण व्हिज्युअल आहोत का,
आपण कायनेस्थेटिक आहोत का हे आपल्याला कळतं. त्यासोबतच त्यानुसार आपण जर एज्युकेशन घेतलं तर आपल्याला फायदा होतो. त्यासोबत आपल्याला इनहॅन्ड कोशंट लेवल कळतो की तुमचं क्रिएटिव्ह कोशंट काय लेवलला आहे. राईट. जर तुम्ही जास्त क्रिएटिव्ह असाल तर तुमचं जे काही काम असेल, जे काही तुम्ही सोल्युशन द्याल ना, ते क्रिएटिव्ह असेल. जर तुमचं ऍडव्हर्सिटी कोशंट जर हाई असेल, राईट, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला बिनधास्त सामोरे जाल. तुम्ही घाबरणार नाही. कशीही परिस्थिती असेल, कोणतीही क्रिटिकल परिस्थिती असेल, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही गिव्हअप नाही करणार. तर प्रत्येकामध्ये नाही अप अँड डाऊन असतं. काही लोकांचा क्रिएटिव्ह क्वेश्चन हाई असतो, काही लोकांचा ऍडव्हर्सिटी क्वेश्चन लो असतो. त्यामुळे अशी लोकांना जबाबदारीपासून पाळण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचा ऍडव्हर्सिटी क्वेश्चन फ्लो आहे ते जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करणार, घाबरणार, नाही नाही मला नाही जमणार, तूच बघ ते असं असं करत राहणार. म्हणजे त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात. ज्या लोकांचा चांगला आहे ना, ती लोक रिस्क घेणार, बिंदास भिडणार, बिंदास तोंडावरती बोलणार, घाबरणार नाही. राईट. इव्हन सुसाईड करणाऱ्या केसेसमध्ये ऍडव्हर्सिटी क्वेश्चन लो असेल तोच व्यक्ती सुसाईड करतो. इतर लोक सुसाईड नाही करत. ओके. इंटेलिजन्स क्वेश्चन मध्ये आपल्याला कळतं की आपला आयक्यू लेवल काय, म्हणजे तुम्ही किती इंटेलिजंट आहात ते आपल्याला कळतं. आणि IQ लेवल मध्ये म्हणजे तुम्ही किती भावनिक आहात. राईट. तर असं प्रत्येकामध्ये हे क्वेश्चन आपल्याला कळतात. त्यासोबतच तुमची थिंकिंग पॅटर्न काय आहे. तुम्ही कॉग्नेटिव्ह आहात का. कॉग्नेटिव्ह म्हणजे अशी मंडळी ज्यांना मोटिवेशन लागत नाही. स्वतः उठणार, स्वतः कामं ठरवणार, स्वतः त्यांना सेल्फ मोटिवेटेड लोक असतात. राईट. त्यांच्यामधली क्वालिटीज काय, सेल्फ ड्रिव्हन, सेल्फ मोटिवेटेड, सेल्फ डिपेंडंट, हायली कॉम्पिटिटिव्ह, गोल फोकस, टास्क ओरिएंटेड, हे सगळ्या क्वालिटीज त्यांच्यामध्ये सापडतात. आणि याच्यानुसार आपण काय करू शकतो, लोकांना गाईड करू शकतो. माझा स्पीड थोडा फास्ट आहे बिकॉज प्रोडक्ट बद्दल मी जसं म्हणालो आपण टेक्निकल विषय ट्रेनिंग मध्ये कव्हर करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण बंडल करून समोरच्या व्यक्तीला आपण डिलिव्हर करतो. त्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःला ओळखण्यासाठी हेल्प होते. त्यासोबत अफेक्टिव्ह म्हणजेच की अशी लोक असतात ज्यांना परिस्थितीनुसार ह्यांना अफेक्ट होतो. आणि ही जी मंडळी तेच असतात ज्यावेळेस लोक काय बोलतील याचा विचार करतात, की तू माझ्याबद्दल काय विचार करतील याच्याबद्दल विचार करतात. मग तो असाच का बोलला, मग तसाच का बोलला. मग हे प्रत्येक गोष्टींना यांच्यावरती अफेक्ट होतो. आणि अफेक्ट झाला की हे लोक डिमोटिवेट होतात. तर ह्यांना मोटिवेशन सारखं सारखं लागतं. तर जर तुम्हाला जर सारखं सारखं मोटिवेशन लागत असेल म्हणजेच की तुम्ही अफेक्टिव्ह लर्नर आहात. म्हणजे तुमचं डिसिजन अफेक्टेड असणार, तुमचं काम करण्याची पद्धत अफेक्टेड असणार, तुम्हाला मोटिवेशन लागणार. मोटिवेशन मिळालं तुम्ही चार्ज, परत काम करणार, परत डिमोटिवेशन आलं, परत तुम्हाला मोटिवेशन लागणार, तुमचा कामाचा स्पीड अप अँड डाऊन असणार. राईट. तर तुमचा फोकस जो असणार ना तो असा डायव्हर्ट असणार. तर त्याच्यानुसार तुम्हाला तुम्हाला चॅलेंजेस सुद्धा येणार. तिसरं म्हणजेच की काय, एकतर क्रिटिकल, ही अशी मंडळी असतात ना, हे प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाणारी मंडळी असतात. पण ही खूप रेअर असतात. म्हणजे जगामध्ये फक्त 2% 3% ही लोक असतात. म्हणजे क्रिटिकल थिंकर, म्हणजे कुठलीही परिस्थिती असेल क्रिटिकल लेवलच विचार करतात, उलटा विचार करतात. जसे इलॉन मस्क सारखी जी मंडळी आहेत, स्टीव्ह जॉब सारखी जी मंडळी आहेत, ते क्रिटिकल थिंकर आहेत. हे उलटे विचार करतात. किंवा आमिर खान आहेत, ते उलटे विचार करतात. हे कधीच सरळ विचार करत नाहीत. जी गोष्ट नाही करायची ना ती गोष्ट पहिली करतात. आणि तीच त्यांना आवडतं. म्हणजे चॅलेंज घ्यायला आवडतं, रिस्क घ्यायला आवडतं. चॅलेंज नसले ते कामच करणार नाही, ते कामच करायचं नाही. रिफ्लेक्टिव्ह म्हणजे अशी मंडळी आहेत ना, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप असतं, पण ते विचारत नाही की बाबा हे काम का करायचंय, कशाला करायचं. खूप इमानदार लोक असतात आणि हे लोक खूप रेअर सापडतात. म्हणजे क्रिटिकल आणि रिफ्लेक्टिव्ह ही लोक खूप रेअर सापडतात. रिफ्लेक्टिव्ह म्हणजे असा माणूस जो असतो ना, जसं सलमान खानचा एक तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल कपिल शर्माच्या शो मध्ये, त्यांच्यामध्ये त्यांचा जो नोकर आहे, नोकर गोपी, तो रिफ्लेक्टिव्ह आहे. म्हणजे त्याला तुम्ही फक्त जगण्यापुरती जरी तुम्ही दिलत ना तरी तो त्याच्यामध्ये समाधानी असणार. काही विचार करणार नाही की ग्रोथ काय, स्वप्न काय, ध्येय काय. 2 वेळचं जेवण मिळालं, संपला विषय. तर तो इमानदारीत काम करणार. विचारणार नाही की हे का करायचं, कशासाठी करायचं. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, तुमच्यामधल्या 8-10 इंटेलिजन्स सांगतो. स्क्रीनवरती तुम्हाला एक एक्झाम्पल दिले, म्हणजे की बघा तुम्हाला दिसतंय की ज्या तुम्हाला 10 पेक्षा जास्त दिसतायत ती त्या व्यक्तीची काय स्ट्रेंथ आहे. मग इकडे तुम्हाला दिसते 13.7 दिसतंय, 13.73 दिसतंय, राईट, 9.80 दिसतंय, 11.11 दिसतंय, राईट. त्यासोबतच 12.42 दिसतायत. त्या व्यक्तीच्या हे काय आहेत, स्ट्रेंथ आहेत. इकडे त्या व्यक्तीला कोणी बेट नाही करू शकत, कोणीच बेट करू शकत नाही. बिकॉज त्याचं काय आहे, इंटेलिजन्स हाय आहे. राईट. पण जिकडे जिकडे लो आहे तिकडे त्या व्यक्तीला हे चॅलेंजेस येणार, त्याला प्रॉब्लेम्स येणार, डिफिकल्टीज येणार. राईट. हे सगळे प्रत्येक व्यक्तीमध्ये सापडणार तुम्हाला. त्यामुळे तुम्हीच एकटेच असे प्रॉब्लेम्स मध्ये असेल असे नाही.
तुमच्यामध्ये पण देवाने त्या स्ट्रेंथ दिलेल्या आहेत. ओके, सो आय होप की तुम्हाला कळालं असेल. सो हे कोण करू शकतं? वय वर्ष 1 पासून ते कोणीही करू शकतो. कोणत्याही कॅटेगरीला व्यक्ती असेल, त्याचा प्रॉब्लेम्स काय त्याच्यावरती आपण काय करू शकतो, त्यांना आपण हेल्प करू शकतो. आता हे आपण कसं करू शकतो? एक तर आपण हे स्कूल, कॉलेजेस, क्लासेस, इन्स्टिट्यूट या मध्ये शिकणारी जी मंडळी आहेत त्यांना आपण राईट करिअर ऑप्शन देऊ शकतो. राईट, म्हणजे की हे आपण कोणाला देऊ शकतो? ते स्टुडंट असतील, क्लासेस असतील, स्कूल असतील, इन्स्टिट्यूट असतील, त्यांना आपण अप्रोच करू शकतो. सेकंड, आपण सोसायटी अप्रोच करू शकतो. तिकडे काहीतरी एखादा करिअर सेमिनार आपण ऑर्गनाईज केला, तिकडे आपण हे इन्फॉर्मेशन देऊ शकतो पालकांना, मुलांना, सोसायटीच्या लोकांना. तिथून आपण हे ह्या पद्धतीने आपण बिझनेस रन करू शकतो. आपण कॉर्पोरेट लेवलच्या लोकांना सुद्धा आपण काय करू शकतो? अप्रोच करू शकतो की तुमच्या या पोझिशनसाठी कोणता कॅन्डिडेट राईट आहे. हे 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 सुद्धा आपण काय करू शकतो? त्या लोकांना गाईड करू शकतो. त्यासोबतच मॅरेज काउन्सिलिंग करू शकतो, प्री अँड पोस्ट. म्हणजे बऱ्याच लोकांना लग्न करण्या अगोदर आपण काउन्सिलिंग करू शकतो किंवा नंतर काउन्सिलिंग करू शकतो काही प्रॉब्लेम्स असतील तर. हे सुद्धा आपण करू शकतो. त्यासोबत आपण पर्सनल प्रोफेशनल लेवलला पण आपण एज्युकेट करू शकतो की बाबा तुम्ही काय पर्सनल लेवलला चेंज केलं पाहिजे, प्रोफेशनल लेवलला काय चेंज केलं पाहिजे, याबद्दल आपण गाईड करू शकतो. त्यासोबत जे ऑलरेडी बिझनेस करत आहेत त्यांच्या व्यवसायातील प्रॉब्लेम्स समजून घेण्यासाठी, त्यांना हेल्प करण्यासाठी करू शकतो. किंवा ज्यांना स्वतःचं काहीतरी अस्तित्व सुरू करायचंय, बिझनेस सुरू करायचा असेल, नोकरी सुरू करायची असेल किंवा वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, अशा असंख्य लोकांना काय करू शकतो आपण? गाईड करू शकतो. क्लिअर? आता याची प्रोसेस सिंपल आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल किंवा स्वतःची टेस्ट करायची असेल तर प्रोसेस सिंपल. पहिलं तर काय, तुमचं फिंगरप्रिंट्स घेतली जाणार. त्यासाठी याचं बायोमेट्रिक्स हे स्कॅनर मशीन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फिंगरप्रिंट ठेवल्या तर त्या फिंगरप्रिंट कॅप्चर होतात. देन त्याच्यानंतर ह्या फिंगरप्रिंट्स येतात सॉफ्टवेअरमध्ये. तिकडे ते अनालिसिस केलं जातं. अनालिसिस केल्यानंतर तुमचा रिपोर्ट जनरेट होतो आणि रिपोर्ट जनरेट केल्यानंतर तुमची काउन्सिलिंग होते, जी साधारणतः 2-2.5 तास 3 तासाची काउन्सिलिंग असते. आणि त्या काउन्सिलिंग मध्ये तुमचा एक 70 पेजेसचा रिपोर्ट रीड केला जातो की बाबा तुम्ही नेमके काय आहात, कसे आहात. राईट, सिंपल प्रोसेस. म्हणजे स्कॅन घेतलं, रिपोर्ट जनरेट केला, रिपोर्ट आला, काउन्सिलिंग केलं, संपला, प्रोसेस संपली. म्हणजे की याच्यामध्ये सेल्स प्रोसेस सिंपल आहे. तुम्हाला परत सेल्स सर्व्हिस तुम्हाला द्यायची नाही की बाबा आता तुम्ही काय करताय, एकदा प्रोडक्ट विकलं, संपला विषय. त्याला भविष्यात जर काही गायडन्स पाहिजे असेल तर गायडन्स आपण त्यांना देऊ शकतो. राईट, तर अशी सिंपल प्रोसेस आहे, जास्त किचकट प्रोसेस नाही. सो अपॉर्च्युनिटी खूप आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो सुरुवातीला 2 लाख तुम्ही कसे कमवू शकता. सिंपल त्याचं एक्झाम्पल दिलं. पहिल्या वर्षी जर तुम्ही पकडलं की 20,000च तुम्हाला मिळणार आहे. आता 20,000 रुपये यातून कमवण्यासाठी ना तुम्ही फक्त महिन्याला फक्त 4 लोकांच्या काउन्सिलिंग करा. किती? फक्त 4,000ने 4 लोकांच्या काउन्सिलिंग करा. राईट, तुम्हाला सॉरी 5 लोकांना, 5 चोक 20, 5 लोकांना म्हणजे महिन्यातून 5 म्हणजे किती रेअर लेवल आहे. म्हणजे 5 जरी केले तरी तुम्ही 20,000 रुपयाचं उत्पन्न कमवताय. राईट, तुम्ही त्याच्यातून कॅल्क्युलेट करा की दर महिन्याला तुम्हाला 1000 रुपीजचं तुम्ही काय करताय, इम्प्रुव्हमेंट करताय. म्हणजे आज जसं आपण बघितलं, इम्प्रुव्हमेंट करताय तुम्ही स्वतःमध्ये. वर्षाला किती झाले? 12,000. टोटल तुमची इन्कम किती होते? 32,000. म्हणजे इयरली तुम्ही किती कमवताय? 3.84 म्हणजे 3,84,000 तुम्ही कमवताय. म्हणजे एंड ऑफ द इयर तुम्ही 20,000 नाही कमवत, तुम्ही किती कमवताय? 32,000 ने कमवताय. आणि हे पॉसिबल आहे की तुम्ही फक्त 5 सेल नाही करत, तुम्ही 5 लोकांच्या काउन्सिलिंग नाही करत. म्हणजे मी इझिली तुम्हाला सांगतो की मी महिन्याला आरामात 30 ते 40 काउन्सिलिंग करतो. तो म्हणजे इझी आहे, कारण की एका व्यक्तीला जर तुम्ही काउन्सिलिंग इमानदारीत केली ना, त्या घरातून तुम्ही 3-4 काउन्सिलिंग घेऊन येता. सो एवढ्या लेवलला त्याची काय आहे, डिमांड अँड नीड आहे. ओके, दुसऱ्या वर्षी काय तुम्ही परत त्या 32,000 वरती काम कराल का? तर समजा 32,000 जर तुम्हाला कमवायचे असेल तर तुम्हाला 8 लोकांच्या काउन्सिलिंग करावं लागतील. 8 लोकांच्या जर काउन्सिलिंग तुम्ही जर केल्या तर साधारणतः वर्षभरामध्ये तुम्ही 6,14,000 रुपये तुम्ही कमवता. तिसऱ्या वर्षी अजून तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. तुम्ही 51,000 रुपये महिन्याला कमवाल आणि 51,000 रुपये कमवण्यासाठी काय मोठं रॉकेट सायन्स नाही, 13 लोकांच्या काउन्सिलिंग करा फक्त. आणि हे जे नंबर सांगतोय ना 5, 8, 13, 20, 50 हे मी आत्ता करतोय. हे मी आत्ता करतो. आणि त्याच्यातून तुम्ही आरामात म्हणजेच की काय, ज्या दिवशी तुम्ही 50 काउन्सिलिंग महिन्याला कराल ना, 50 तुम्ही आरामात 2 लाख रुपये कमवू शकता. आणि 50 काउन्सिलिंग करणं म्हणजे काय खूप मोठं डिफिकल्ट असं नाही. तुम्ही दिवसाला 2 काउन्सिलिंग जरी पकडल्या ना, तुम्ही आरामात 50,000 रुपये कमवू शकता. आणि हे 50 काउन्सिलिंग करणं खूप डिफिकल्ट नाही. मी कधी-कधी दिवसाला 4-4, 5-5 काउन्सिलिंग करतो.
राईट. तर एवढ्या लेवलला आपण काय करू शकतो, इन्कम कमवू शकतो आणि हे पॉसिबल आहे. राईट. आणि असं कुठलं बिझनेस मॉडेल सांगा की ज्याच्यामध्ये तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट करतात आणि तुम्हाला एवढं प्रॉफिट मिळेल. शक्यच नाहीये. आता याच्यामध्ये सिंपल लेवलला आपल्याला काय करायचंय, काही गोष्टीची काळजी घ्यायची. म्हणजे हे फ्रँचायझी मॉडेल नेमकं कसं आहे. पहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला आपण जे ट्रेनिंग देणार, म्हणजे आता जे काही टेक्निकल विषय जो तुमच्यासमोर मी मांडला, तो एकदम इझी वेने तुम्हाला मी तुमच्यापर्यंत कन्व्हे करतो. तर ते काउन्सिलिंगचं जे ट्रेनिंग आहे, त्याची कॉस्टिंग साधारणतः ₹5,000 आहे. फिंगरप्रिंट्स कसं घ्यायचं याचं ट्रेनिंग साधारणतः ₹1,000 म्हणजे त्याचे चार्जेस आहेत. तुम्हाला माझ्याकडून मार्केटिंगच्या पीपीटीज मिळतात. म्हणजे आता जे आपण प्रेझेंटेशन बघतो असे प्रेझेंटेशन मिळतात. सेल्सचं प्रेझेंटेशन मिळतं किंवा अजून वेगवेगळ्या मार्केटिंगचं कंटेंट तुम्हाला मिळतं. मेसेजेस मिळतात, लेख मिळतात. तुम्ही ते प्रमोशनल मेसेज मिळतात ते तुम्हाला काय करायचं, जस्ट फॉरवर्ड करायचे. त्याच्यातून ज्या काही लीड्स येतात त्या तुम्हाला कन्वर्ट करायचे. राईट. त्यासोबतच तुम्हाला माझ्याकडून 25 रिपोर्ट काउन्सिलिंग करण्यासाठी मदत मिळते. म्हणजे एका काउन्सिलिंगचे ₹500 जरी पकडलं तर 25 रिपोर्टचे 12,500 होतात. राईट. म्हणजे की तुम्हाला मी ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्ही एका दिवसात मास्टर नाही होत, 7 दिवसात तुम्ही मास्टर नाही होत. मी तुम्हाला ट्रेनिंग देईल, 7 दिवसात मास्टर होत नाही. कारण की मी ओव्हरऑल ट्रेनिंग देतो. ट्रेनिंग दिल्यानंतर पहिला रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही तिकडेच ब्लँक पडता. आता काय सांगू याला. तर तसे 25 रिपोर्ट तुम्हाला काउन्सिलिंग करण्यासाठी मी हेल्प करतो. ह्या व्यक्तीला तुम्हाला काय बोलायचंय, काय जाऊन सांगायचंय, कसं काउन्सिलिंग करायचंय, काय सजेस्ट करायचं करियर, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काय करणार, गाईड करणार. ओके. त्यासोबतच तुम्हाला प्रॅक्टिकल सेल्सचं ट्रेनिंग देणार आणि मार्केटिंगचं ट्रेनिंग देणार. पण त्यासाठी तुम्हाला आमच्या ब्रांचमध्ये यावं लागेल बदलापूरला. तिकडे तुम्ही या, जिकडे आमच्या काही सोसायटी ऍक्टिव्हिटीज होतात किंवा स्कूलला अप्रोच करतो, क्लासेसला अप्रोच करतो, सोसायटीला अप्रोच करतोय, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. म्हणजे तुम्हाला कळेल की येस, प्रॅक्टिकली हे लोक सेल्स कसं करतात, प्रॅक्टिकली हे मार्केटिंग कसं करतात, प्रॅक्टिकली हे विकतात कसं, किंवा प्रॅक्टिकली हे काउन्सिलिंग कसं करतात, हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करा. राईट. म्हणजे प्रॅक्टिकल लेवलला सुद्धा आपण तुम्हाला काय करणार, ट्रेन करणार. पण त्यासाठी तुम्हाला ब्रांचमध्ये यावं लागेल स्वतःच्या खर्चाने. 3 महिने तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट आहे. जे काही तुम्हाला मदत लागते, गायडन्स लागतो, ते आम्ही तुम्हाला करतो. त्यासोबतच तुम्हाला आम्ही 10,000चं फिंगरप्रिंट्स घेण्याचं सॉफ्टवेअर सुद्धा देतो. ओके. आता याच्यात तुम्हाला फक्त आम्हाला किती द्यायचे, ₹750 तुम्हाला आम्हाला द्यायचे. ₹750 पर रिपोर्ट तुम्हाला आम्हाला द्यायचे. ओके. आणि साधारणतः तुमचं प्रॉफिट होतं 80 ते 85%. म्हणजे आपल्या पहिल्या मॉडेलमध्ये आपण सांगितलं तुमचं प्रॉफिट कमीत कमी 60%च्या वरती असलं पाहिजे. इथे तुम्हाला प्रॉफिट किती मिळतं, 80 ते 85%. असा कोणता बिझनेस आहे ज्याच्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये एवढं प्रॉफिट मिळतं? शक्यच नाही, पॉसिबल सुद्धा नाही. या सगळ्या गोष्टीची जे इन्व्हेस्टमेंट जर आपण पाहिली, ती साधारणतः होते 33,500. राईट. 7 दिवसाचं ट्रेनिंग असेल, डेली 2 आवर्स. जर तुम्ही आमच्या ब्रांचमध्ये येऊन ट्रेनिंग घेता बदलापूरला, तर तिकडे 4 तासाचं ट्रेनिंग असेल, तुमचं 5 दिवसामध्ये ट्रेनिंग कम्प्लीट आहे. ओके. सो 5 दिवसामध्ये तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट होईल आणि तुम्हाला प्रॅक्टिकली सुद्धा आपण इकडे काय करणार, गायडन्स करणार. ओके. पण जर बऱ्याच वेळा आपण ही ऑफर देतो, म्हणजे 33,000 आपली कॉस्ट असेल तर ₹15,000 आपण लोकांना आपली फ्रँचायझी देतो. म्हणजे 15,000 मध्ये तुमचा बिझनेस सुरू होतो. आता या 15,000 मध्ये तुम्ही एका व्यक्तीला रिपोर्टसाठी किती चार्ज करू शकता, 4,000. त्या 4,000 मधले ₹750 तुम्हाला आम्हाला द्यायचे, बिकॉज आम्ही तुम्हाला रिपोर्ट जनरेट करून देऊ, तो अनालिसिस करून देऊ, तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स पण देऊ. त्याचे ₹750 चार्ज आहे, ते तुम्हाला पर रिपोर्ट आम्हाला पेड करायचे असतात. 4,000 मधले 750 गेले, 3250 तुम्हाला येतात. हे 3250 हे तुमचं प्रॉफिट आहे. जे 80%, 85% आपण जे बोलतो हे तुमचं प्रॉफिट आहे. राईट. त्याच्यावरती तुमचा अधिकार आहे, ते तुम्हाला मिळतात, ते मला मिळत नाही. ओके. फक्त तुम्हाला काय करायचं, ₹750 मला पाठवायचे, मी तुम्हाला रिपोर्ट पाठवून देणार. काउन्सिलिंग कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला गाईड करणार. सिम्पल प्रोसेस. राईट. बेसिकली सेमिनारमध्ये किंवा आपण आमच्या ऑफिसमध्ये जी लोक येतात त्यांना आपण हे 15,000 देतो. जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा तर 15,000 करू शकता. पण वेबिनार मध्ये नॉर्मली आपण हे 10,000 मध्ये तुम्हाला फ्रँचायझी देतो. आणि हे 10,000 मध्ये ना, तुम्ही संपूर्ण जगात कुठेही जा, संपूर्ण जगात कुठेही जा, तुम्हाला जर कोणी 10,000 दिलं ना, माझ्याकडून फ्री मध्ये घेऊन जा. तुम्हाला जर हे कोणी 10,000 दिलं ना, माझ्याकडून फ्री मध्ये घेऊन जा. पण सध्या आपण जी ऑफर देतोय, ती ऑफर म्हणजे की काय, हे सगळं मॉडेल सध्याची ऑफर आहे आपली 6,999. ₹7,000 पे करा, तुमचा बिझनेस सुरू करा. जे काही सपोर्ट लागणार आहे, जे काही हेल्प लागणार आहे, ते सगळं आम्ही तुम्हाला करू. 7,000 तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, ज्यामध्ये ट्रेनिंग तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला सपोर्ट मिळेल, प्रोडक्टचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला मिळेल,
सेल्स कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, त्याच्याबद्दलचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे बिझनेससाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या तुम्हाला. त्यासोबतच तुम्हाला जे काही सपोर्ट लागतो तो तुम्हाला मिळेल. 25 रिपोर्ट वाचण्यासाठी तुम्हाला हेल्प. तर अशा सगळ्या प्रोसेस ज्या आहेत ना, त्या तुम्हाला इथे आपण दिल्या जातात. राईट. सो इथपर्यंत माझं बिझनेस मॉडेल सांगणं कम्प्लीट झालेलं आहे. कोणाला जर काही प्रश्न असतील ते विचारू शकता. 7 नोव्हेंबर पासून ही बॅच सुरू होते. ऑनलाईन पण असणार आहे, ऑफलाईन पण असेल. जर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग हवी असेल तर ऑनलाईन मिळेल. जर तुम्हाला ऑफलाईन हवी असेल तर ऑफलाईन मिळेल. ऑफलाईन मध्ये ती ट्रेनिंग 4 तासाची असेल आणि ऑनलाईन मध्ये ती 2 तासाची असेल. आणि तो ऑनलाईन मध्ये एवढी कॅपेबिलिटी नसते 4 तास बसायची. पण ऑफलाईन मध्ये तुम्ही बसू शकता. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. हे आपल्या पेमेंट डिटेल्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता आणि जी बॅच आहे आपली ती बॅच तुम्ही स्टार्ट करू शकता. कोणाचे काही प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर प्लीज मला विचारू शकता. हॅलो. हा बोला सर. सर हे जे तुम्ही ट्रेनिंग दिलं, तर हम्म. ट्रेनिंग नंतर आम्हाला हे जे वर्क करावं लागेल ते टोटली फिजिकल वर्क राहील ना सर? दोन्ही सर तुमच्यावरती. तुम्ही फिजिकली पण करू शकता आणि ऑनलाईन पण करू शकता. तर ऑनलाईन कसं हम्म. करायचं सर? कारण की फिंगरप्रिंट वगैरे जर घ्यायचं असलं तर फिजिकलच राहील ना? नाही सर, आपल्याकडे दुसरा एक सोर्स आहे ज्याच्यातून तुम्ही फिंगरप्रिंट घेऊ शकता. फोटोज फक्त पाठवायचे. पण ते फोटोज क्लिअर पाहिजे, स्पष्ट. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला फिंगरप्रिंटची मी ट्रेनिंग देणार ना, त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट्स कसे आले पाहिजेत, कसे कॅप्चर करायचे याचं ट्रेनिंग देतो. आणि त्याच्यामध्ये आपण तशाच पद्धतीने आपला एक व्हिडिओ युट्यूबला, तो व्हिडिओ समोरच्या क्लायंटला पाठवायचा. त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की फिंगरप्रिंट्स कशा पाठवायच्या. त्या फक्त फिंगरप्रिंट्स अशा आल्या पाहिजे. तसं तुम्ही मला फक्त फोटो जरी पाठवला, मी तुम्हाला रिपोर्ट जनरेट करून देतो. आणि फक्त ओके मग तुम्ही त्याची ऑनलाईन काउन्सिलिंग करा. म्हणजे तुम्हाला लिमिटेशन नाही की तो कुठे माणूस आहे, महाराष्ट्रात कुठेही असेल किंवा देशात कुठेही असेल तर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट तुम्ही घेऊ शकता. तो लिमिटेशन नाही त्याला. ओके सर. आणि हे विचारायचं होतं की समोरच्या व्यक्तीला आपण फीज वगैरे चार्ज कशा प्रकारे करू शकतो वगैरे? आणि त्याला 4,000 सर कन्व्हिन्स कसं कॉस्टिंग आहे. करायचं? हा. आता याच्यामध्ये ना सर, या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला जास्त कन्वे करावं नाही लागत. पहिली गोष्ट की कारण की जे आपण मार्केटिंगचे जे मेसेज बनवतो त्या मेसेज मध्येच आपण लोकांची नीड एवढी क्रिएट करतो ना की समोरचा व्यक्ती इंटरेस्ट घेतो. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या समजा एखादा विद्यार्थी आहे, राईट, एखाद्या विद्यार्थ्याच्या करिअर बद्दलचा आपण विचार करतो. तर तिकडे करिअर बद्दल सांगताना आपल्याला काय सांगायचं की त्यांच्या करिअर बद्दलचं इम्पॉर्टंट सांगायचं. जसं आता स्लाइड मध्ये तुम्ही बघितलं की बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते सुसाईड करतात. म्हणजे आजच माझ्याकडे 3 लोक आली होती. तर त्यांना मी सांगितलं की आम्ही असं हे आमचं DMIT. काय नेमकं हे? की सर याच्यातून आपल्याला आपल्या प्रत्येकामध्ये ना जन्मता काही टॅलेंट असतात जे आईच्या गर्भामध्ये डेव्हलप होतात. त्याच्यातून आपला विचार करण्याची पद्धत, आपलं काम करण्याची पद्धत, आपला निर्णय घेण्याची पद्धत, आपल्याला ऍक्युरेट करिअर बद्दल मार्गदर्शन करतो. मला काय बोलतं असं? बोलो हो. आणि याच्यामध्ये तुम्ही एकदाच आयुष्यात तुम्हाला रिपोर्ट काढायचा पण त्याच्यातून तुम्हाला तुमचा ऍक्युरेट रिपोर्ट आपण देऊ की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये डेफिनेटली करिअर करू शकता. आणि मग जे लोकांचं कन्फ्युजन आहे ना ते कन्फ्युजन इथून सॉल्व्ह होतात. मला सर माझ्या मुलाचं करायचं होतं, काय चार्ज आहे? मला सर जास्त नाही सर 4,000. मला चालेल ना, काय कमी आहे. आणि ते आयुष्यात एकदाच करायचं असतं. तुम्हाला परत कधी भविष्यात लागली मदत तर मी तुम्हाला हेल्प करेन. सो इकडे फक्त सिंपल एवढंच, फक्त मी 2 मिनिटाचा त्यांना बोललो. सो त्या घरातून मला काय मिळाली, एक टेस्ट मिळाली. आता ही एक टेस्ट मिळाली, ज्यावेळेस मी इमानदारीत काउन्सिलिंग करतो ना तिकडून 3-4 मिळाले. सिंपल. सो नीड क्रिएट करायला ना आपण जे सेल्सचं जे ट्रेनिंग देतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेन करतो की नेमकं नीड कशी क्रिएट करायची आणि नेमकं काय बोलायचं आणि काय बोलून तो विषय क्लोज करायचा. सिंपल ॲज दॅट. तर जास्त कन्वे नाही करावं लागत. ओके सर. आणि दरवेळेस रिपोर्ट तुमच्याकडे पाठवायचा आहे का चेक करण्यासाठी? हो, म्हणजे सुरुवातीचे 25 रिपोर्ट सर तुम्हाला ऍटलीस्ट काउन्सिलिंग माझ्याकडून करून घ्यावं लागेल. म्हणजे ओके काउन्सिलिंग सर. म्हणजे काय, ते प्रत्येक व्यक्तीचा रिपोर्ट वेगळा येणार ना सर. हां, हां. त्यावेळेस कसं तुम्हाला काय करावं लागेल, फक्त मला फोन करायचा की मग पहिलं मी तुमचं प्रिडिक्शन समजून घेते की तुम्हाला रिपोर्ट्स काय काढायला. मग तुम्हाला मी सांगेल की सर हा बरोबर आहे, फक्त तुम्ही इकडे ह्या गोष्टी फक्त करा. एवढ्या फक्त गोष्टी त्यांना तुम्ही सांगा. तुम्ही तेवढं फक्त जाऊन बोललात ना सर, तुमची ती काउन्सिलिंग एवढी जबरदस्त होईल की समोरचा व्यक्ती बोलेल की ठीक आहे सर, आता एक काम करा, अजून माझ्या मुलांची पण करा, माझ्या मुलीची पण करा. हे बेनिफिट तुम्हाला तिकडून मिळतं.
ओके. ओके सर. थँक यू सर. 25 रिपोर्ट्सचं कमीत कमी काउन्सिलिंग करावेच लागतात सर. तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातलं एक्सपर्टीज येत नाही. ओके सर. ओके. ओके. अजून काही हां सर. प्रश्न सर? नो सर. ओके. तर 7 तारखेपासून आपली बॅच सुरू होते आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता दिवाळीनंतर. ओके. सो अजून काही कोणाचे प्रश्न आहेत का? ओके. सो थँक यू व्हेरी मच. मनीष सर, जर तुमचं काही डिसिजन असेल तर लवकरात लवकर तुम्ही डिसिजन घ्या आणि मग आपण बॅचमध्ये भेटू. ठीक आहे सर?